मॉडर्न होमिओपॅथी व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 10 मार्च रोजी आरोग्याचे मॉडर्न युग ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण आज बरेचशा आजारांच्या शंकेचं निराकरण करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण आजचे चीफ गेस्ट डॉक्टर विजयकुमार माने आणि मिस्टर दिग्विजय माने आणि डॉक्टर पल्लवी शास्त्री यांना विनंती करू की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन करावं. धन्यवाद सर. मी आता पुढे मिस्टर प्रमोद पारधी, डेप्युटी मॅनेजर लोकमत यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर विजयकुमार माने यांचं स्वागत करावं. सर प्लीज स्टेजवर या. मी पुढे पूनम मॅडमना विनंती करतो की त्यांनी मिस्टर दिग्विजय माने यांचं स्वागत करावं. आता मी अनुश्री मॅडमला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर पल्लवी शास्त्री मॅडम यांचं स्वागत करावं. मी आता डॉक्टर विजयकुमार माने यांच्याबद्दल एक तुमचं इंट्रोडक्शन करून देतो. मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक चेअरमॅन डॉक्टर विजयकुमार माने MD होमिओपॅथी यांच्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनातून मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट विकसित झाली आहे. त्यांच्या आधारे अनेक असाध्य, दुर्धर व गंभीर आजाराचा होमिओपॅथी माध्यमातून आज बरे होत आहेत. आजार जसे की कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, किडनी फेलियर, हृदयरोग, मधुमेह, संधिवात, आमवात, फुफ्फुसाचे आजार, मेंदूचे आजार यासारखे अनेक दुर्धर उपचार होत आहेत. ज्या रुग्णांची जगण्याची शाश्वती नसते अशा रुग्णांनाही जीवनदान मिळालं आहे. समाजाविषयी आरोग्याबद्दल जागरूकता वाढावी यासाठी डॉक्टर विजयकुमार माने हे नेहमीच कार्यरत असतात. असाध्य आजाराचा ग्रस्त रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी गेली 29 वर्ष अथक प्रयत्न करून TV वर आरोग्यपूर्ण मालिका आरोग्याचा मॉडर्न युग, वेबिनार्स, सेमिनार्स, कॅम्प या माध्यमातून ते सतत कार्यशील असतात. भारतात जवळपास 5 राज्यांमध्ये 17 क्लिनिक्स आणि बरेच फ्रँचायझेस कार्यरत आहेत आणि जगभरातील रुग्ण ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे बरे पण होतात. जवळपास 1,80,000 पेक्षा जास्त रुग्णांवर मॉडर्न होमिओपॅथीद्वारे आज यशस्वी उपचार केले जात आहेत. मॉडर्न होमिओपॅथीची सुरुवात सन 1996 मध्ये राजारामपुरी कोल्हापूर येथे छोट्याशा क्लिनिकमध्ये झाली. त्यावेळी सुरुवातीला होमिओपॅथीमध्ये रिसर्च करून HIV रुग्णावरती औषध सुरू केले. त्यानंतर हळूहळू संधिवात, मधुमेह, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, कॅन्सर, हृदयविकार, रक्तविकार, मेंदूविकार, नेफ्रोटिक सिंड्रोम आणि इतर दुर्धर व्याधींवर अत्यंत यशस्वीपणे उपचार होऊ लागले. या उपचार पद्धतीमुळे रुग्णांवर फरक देखील जाणवू लागला. मॉडर्न होमिओपॅथी ही क्रिएटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट रुग्णांसाठी आशेचा नवा किरण बनून समोर आली आहे. दुर्धर रुग्णांपासून रुग्णांची मुक्ती मिळेल यावर लोकांचा विश्वास वाढू लागला आणि तसेच लोक एक एक करून सरांकडे येऊ लागले. यानंतर रुग्णांमध्ये मागणी झाली की पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी उपचार सुरू करावेत. रुग्णांची ही मागणी स्वीकारून पुणे आणि मुंबई येथे स्वतःची क्लिनिक सुरू झाली. सुरुवातीला कोल्हापूर, नंतर मुंबई
आणि आता मॉडर्न होमिओपॅथी पेशंट जगभर आहे. या कार्यासाठी डॉक्टर विजय कुमार माने यांना बरेच सन्मानसुद्धा मिळाले आहेत, जसे की लोकमत कोऑपरेट एक्सलन्स अवॉर्ड 2016, शाहू परिवर्तन अवॉर्ड सकाळ गृहतर्फे 2019, अचीवर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार 2019, इंटरनॅशनल ग्लोरी पुरस्कार होमिओपॅथीमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल ताज मुंबई, इंडिया एक्सलन्स अवॉर्ड 2019 बँगलोर, सकाळ एक्सलन्स अवॉर्ड 2019, आयकॉन ऑफ हेल्थ टाइम्स ग्रुप, साम TV मुंबईतर्फे पुरस्कार, साम आरोग्य संपदा 2021. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आता आपण कार्यक्रमाला पुढे नेणार आहोत आणि आपण सरांबरोबर एक वन चर्चा ज्याला म्हणतात तशी करणार आहोत. यात आपण सरांना बरेच प्रश्न विचारू आणि आपण जाणून घेऊ की होमिओपॅथी थ्रू आपण आपले जे आजार आहेत, जे विकार आहेत, ते आपण कसे नीट करून घेऊ शकतो किंवा कसे सुधारून घेऊ शकतो. मी जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीत सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन रजिस्ट्रेशन काउंटरवर आपले प्रश्नसुद्धा नोंदवले आहेत, आपण तेही काही प्रश्न घेऊ आणि आपण या चर्चेला सुरुवात करू. धन्यवाद. थँक्यू सर, आज कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. सगळ्या लोकांचं मी मॉडर्न होमिओपॅथीतर्फे स्वागत करतो आणि मला आपण जी आज संधी दिली त्याबद्दल लोकमत परिवाराचं आणि सर्व आमचे पेशंट, नवीन ज्यांना काही आणखी शंका विचारायचे असे लोक, या सगळ्या लोकांचं मी तर स्वागत करतो. आपण मोकळेपणानं मला प्रश्न विचारावेत. माझ्या यथाशक्ती, माझ्या 29 वर्षाच्या अनुभवानुसार मी आपल्याला त्याची उत्तरं देईन. धन्यवाद. धन्यवाद. सर, जसं आपण म्हणतो की आपण मॉडर्न होमिओपॅथीला जवळपास 29 वर्ष झाली आहेत, दॅट इज अराउंड 3 decades ऑफ सर्व्हिस. पण मॉडर्न होमिओपॅथीची सुरुवात कशी झाली सर? मॉडर्न होमिओपॅथीची सुरुवात ही साधारणपणे 1996 साली झाली कोल्हापूरमध्ये. त्यावेळेला 94ला आणि 95ला एड्सचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आणि जगभरामध्ये आलेले होते. तर एड्सच्या रुग्णांना मी प्रॅक्टिसच्या सुरुवातीला मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस अगदी 3 महिने 4 महिने केली, पण माझं काय त्यामध्ये मन रमलं नाही आणि मला वाटलं की त्यामुळे काय आजार बरे होणार नाहीत. मी ज्या सायन्समध्ये शिकलो होमिओपॅथीमध्ये मी विद्यापीठामध्ये पहिला होतो त्यावेळेला, शिवाजी विद्यापीठामध्ये, आणि पहिल्यापासून होमिओपॅथी सगळ्या सब्जेक्टचा माझा अभ्यास चांगला होता. मग मी विचार केला मी ज्यामध्ये शिकलो आहे तेच आपण करायला पाहिजे, भलेही वेळ लागला तरी चालेल. कारण त्यावेळेला होमिओपॅथी प्रॅक्टिस कोण लोक करत नव्हते डॉक्टर. अजूनसुद्धा बऱ्याच डॉक्टरांचा कल हा ॲलोपॅथीकडे असतो डॉक्टर झाल्या. मग मी असा विचार केला की होमिओपॅथीनं, त्यावेळेला माझे गुरुवर्य होते प्रिन्सिपल आमचे, त्यांचे रिझल्ट्स मी बघितले. होमिओपॅथीनं चांगले आजार, गंभीर आजार बरे होऊ शकतात. आणि मग मला दुसऱ्या वर्षाला असल्यापासूनच आवड निर्माण झाली आणि मग मी होमिओपॅथी प्रॅक्टिस सुरुवात केली. ओके सर, जसं आपण म्हणतो की बरेच विद्यार्थी एकदा डॉक्टर बनल्यावर ते ॲलोपॅथीकडे वळतात, पण तुम्ही होमिओपॅथीकडे जायचा निर्णय केला. तर होमिओपॅथीकडे जाताना तुम्हाला काय असे चॅलेंजेस आहेत जे फेस करावे लागलेत? होमिओपॅथीविषयी मी सुरुवातीपासून वाचून होतो आणि मला इतर पॅथीला पण ॲडमिशन मिळालेलं, पण मी विचार केला की होमिओपॅथी जास्त चांगली आहे, जी जर्मनीमध्ये तयार झालेली आहे डॉक्टर सॅम्युअल हनीमान यांच्यामुळं. तर मी पहिल्यांदा डॉक्टर सॅम्युअल हनीमान यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं वंदन करू इच्छितो. ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्यामुळे मी होमिओपॅथी डॉक्टर आहे. मग मी विचार केला की एवढे चांगले, कारण सॅम्युअल हनीमान हे स्वतः ॲलोपॅथीचे डॉक्टर होते, MD ॲलोपॅथी होते. ते सोडून त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. होमिओपॅथी तसं एक प्रिन्सिपल आयुर्वेदामध्ये पण आहे. मग मी असा विचार केला की आपण होमिओपॅथी प्रॅक्टिस करूया. होमिओपॅथीचे मी रिझल्ट विद्यार्थी असताना बघितलेले होते आणि या होमिओपॅथीनं मी सेकंड इयरला असताना आमच्या सरांना एक प्रश्न विचारलेला की पॅथॉलॉजिकल चेंजेस हे रिव्हर्स का होऊ शकत नाहीत. तर त्याचं योग्य असं उत्तर मला त्यावेळेला मिळालेलं नव्हतं. आमच्या त्या पॅथॉलॉजीचे सर होते त्यांच्याकडनं. किंवा ॲलोपॅथीमध्ये पण अजून पण पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं की पॅथॉलॉजी इज इनक्युरेबल किंवा इरिव्हर्सिबल. मग मी सेकंड इयरपासून विचार करत गेलो आणि मला असं लक्षात आलं की पॅथॉलॉजी रिव्हर्स होऊ शकेल, असा मला दुर्दम्य आत्मविश्वास आला. आणि मग मी त्याच्यावर संशोधन चालू केलं आणि ज्यावेळेला डॉक्टर झालो त्यावेळेला पहिल्यांदाच मी एड्सचे पेशंट बघायला सुरुवात केली की ज्यावेळेला एड्सच्या रुग्णांना क्लिनिकमध्ये घेतलं जात नव्हतं. जसं आत्ताची कोरोनाची साथ काही 1-2 वर्षापूर्वी येऊन गेली, लोकांपासून लाभ राहत होतो किंवा मास्क लोक घालत होते, तसे एड्सच्या रुग्णांना पण लोक क्लिनिकमध्ये घेत नव्हते, उपचार करत नव्हते. एड्सच्या रुग्ण समजा जर हे असतील गरोदर स्त्रिया तर त्यांना बाळंतपण करत नव्हते, सर्जरी करत नव्हते, अशी वाईट परिस्थिती होती. तसं असताना मी धाडस करून एड्सच्या रुग्णांना बघायला सुरुवात केली. त्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आला. त्या काळात जवळपास 96 ते
2000 सालापर्यंत मी 2003-4 सालापर्यंत 8000 रुग्ण बघितले आणि अजून पण त्यातले 99% लोक जिवंत आहेत. त्यावेळेला असं समजलं जायचं की एड्सला ट्रीटमेंटच नाही आहे, म्हणजे हात तर कोण लावतच नव्हतं, पण ट्रीटमेंटच नाही आहे. आणि एक लोकांचा समज असतो आहे असा अजूनसुद्धा, किंवा करून दिलेला आहे की जगातले सगळे जे आजार आहेत त्याला ट्रीटमेंट फक्त ॲलोपॅथीचं आहे. मोठे मोठे हॉस्पिटल्स, मोठ्या मोठ्या डिग्र्या असणारे डॉक्टर्स हेच लोक उपचार करतील आणि बाकीचे होमिओपॅथिक आयुर्वेदिकवाले लोक उपचार करू शकणार नाहीत किंवा यामध्ये ट्रीटमेंटच नाही, अशा प्रकारचा समज एक निर्माण करून दिला आहे. तर त्या समजाला छेद द्यायचं कामही मी त्यावेळेला केलं आणि मी अभिमानानं सांगतो की जवळपास 8000पैकी 99% लोक जिवंत आहेत अजूनसुद्धा. काही रुग्णांच्या HIV ज्या टेस्ट होत्या त्या टेस्टसुद्धा निगेटिव्ह आलेल्या होत्या त्यावेळेला. त्यातून मला कॉन्फिडन्स येत गेला. त्यातून माझ्याकडे गंभीर आजाराचे पेशंट आले, जसे की किडनी फेल्युअर, कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, आणि मग मॉडर्न होमिओपॅथीला त्यातून सुरुवात झाली. हे अगदी मला ऐकून असं बरं वाटलं की ज्याचे आजार आणि ज्याचे उपचार ॲलोपॅथीकडे नाही त्याचा उपचार होमिओपॅथीकडे आहे. हे मला ऐकून अगदी खरंच बरं वाटलं. याच्यासाठी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हे चित्र आमचं नंतर आम्ही TV ला प्रोग्राम चालू केले, त्यामुळे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असला, पेशंटचे रिपोर्ट्स अधिक त्याचं टेस्टिमोनियल, म्हणजे बाबा आजार बरा झाला हे फक्त आम्ही म्हणत नाही, तर ते रिपोर्टमध्ये पण दिसायला पाहिजे. जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये रिपोर्ट करा, आमचं आव्हान आहे. त्या रिपोर्टमध्ये बघा, समजा लिव्हर सिरोसिस आहे, आमच्या उपचारानं त्याचं पोटातलं पाणी कसं गेलं, कावीळ कशी गेली, त्याचे रिपोर्ट पूर्वत नॉर्मल कसं आले, कुठेही आपण रिपोर्ट करू शकतो. आणि त्याच्यावर आम्ही प्रोग्राम ज्यावेळेला TV ला चालू केले, सुरुवातीला मला प्रचंड शिव्या सापाचा धनी व्हायला लागले. असं कसं होऊ शकेल, तुम्हाला नोबेल द्यायला पाहिजे, असं होत नाही, असे आजार बरे होऊ शकत नाहीत, असं बऱ्याच लोकांनी त्यावेळेला टीका केली. पण त्या टीकेला न घाबरता आम्ही उपचार आमचे चालूच ठेवले, उपचार करणं आणि त्याची प्रसिद्धी मिळवणं. त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये होमिओपॅथीला चांगले दिवस आले आहेत. त्यामध्ये माझा पण छोटासा रोल आहे असं मला वाटते. आणि होमिओपॅथीला ॲडमिशन बऱ्याच प्रमाणात लोक घ्यायला लागलेत आणि बरेचसे डॉक्टर होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला लागले. त्यामागं मुख्य म्हणजे माझासुद्धा एक छोटासा रोल आहे इतर डॉक्टरांप्रमाणे, असं मला वाटतं. अगदीच सर, अगदीच बरोबर. सर, जसं आपण सुरुवातीत HIV बद्दल आपण बोललो की जेव्हा तुम्ही सुरू केलं मॉडर्न होमिओपॅथी तेव्हा तुम्ही HIV बद्दल कार्य करणं सुरू केलं. पण आत्ताचा जो एक मोठा रोग होता कोविड, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्यामध्ये होमिओपॅथीचा काय रोल होता त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोविडबद्दलची माझी मतं कदाचित लोकांना पटणार नाहीत, पण कोविड हा इतर न्यूमोनियासारखाच न्यूमोनिया होता हे माझं ठाम मत आहे. त्याच्याबद्दल मी सुरुवातीला बरेचसे पत्रव्यवहार वगैरे गव्हर्नमेंटबरोबर केले, पण होमिओपॅथीला ते उपचार करायला परमिशन द्यायलाच खूप डिले झाला. तरीसुद्धा आम्ही धाडस करून दुसऱ्या वेव्हमध्ये प्रयत्न केले. बरेचसेच रुग्ण आमच्या घरी राहून बरे झाले. त्याचे टेस्टिमोनियल यूट्यूबला आमच्या चॅनलला आहेत, आमच्याकडे आहेत त्याचे रिपोर्ट्स, की 24 आणि 25 कोर आणि न्यूमोनिया असणारे लोक, हे लोकसुद्धा घरी राहून बरे झाले. एकाच पेशंटला फक्त पहिल्या दिवशी अर्धा तास ऑक्सिजन लावायला लागला, त्या रात्रीनंतर ऑक्सिजन त्यांचा बंद झाला. बरेचसे लोक 15 दिवसात ते 3 आठवड्यामध्ये पण पूर्णपणानं बरे झाले. रिपोर्टमध्ये पण ते दिसून आले. अनेक लोकांचे आमच्या टेस्टिमोनियल पण आहेत. तर माझं असं मत आहे की तो न्यूमोनिया होता आणि न्यूमोनिया झाल्यानंतरच त्याला कोविड म्हणायला पाहिजे होतं. कोरोना आणि कोविड यामध्ये फरक होता. कोरोना म्हणजे साधा सर्दी खोकल्याचा आजार आणि कोविड म्हणजे ज्यांना न्यूमोनिया झाला तो आजार. तर तसे लोक मृत्युमुखी पावले गेले. बरेचसेच उपचाराच्यामुळं पण मृत्युमुखी पावले गेले, चुकीच्या औषधामुळे मृत्युमुखी पावले गेले. पण आम्ही त्या न्यूमोनियाच्या व्हायरसचा विचार न करता पेशंटला न्यूमोनिया आहे त्याला आपण ट्रीट करायला पाहिजे असा विचार केला आणि त्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालो. अगदी बरोबर. असं मला वाटतं आहे की जर तुम्हाला आजारच नाही माहिती तर तुम्ही त्याच्यावर औषध घेणं हे एकदम चुकीचं गोष्ट आहे. सर, जसं टेस्टिमोनियल्सबद्दल म्हणाले तसं आपल्याकडे आज इथे सरांचे काही पेशंट्स आहेत जे आपल्याला थोडे गोष्टी सांगतील की त्यांचा उपचार कसा झाला. तर त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो मिस्टर प्रकाश थोरात यांना. सर, मी प्रकाश थोरात, नमस्कार. यवतमाळवरून आलो. हां, मला जवळपास माझं एज आहे 43. 2022मध्ये बीपीची गोळी सुरू झाली. 2010मध्ये माझे वडील डायलिसिसवर होते, मरण पावले. फक्त 3 वर्ष झाले, म्हणजे 2 वर्ष झाली बीपीची गोळी सुरू होती. माझ्याकडे फायलीचा गठ्ठा एवढा झाला सर. ट्रीटमेंट करू तुमची ट्रीटमेंट मी 18 नोव्हेंबरला औषध घेतली मॅडमपासून. औषध घेतली आणि सुरू करतो म्हटलं. मॅडमनं सांगलं नॉनव्हेज खायचं नाही म्हणे काहीच. म्हटलं मॅडम नॉनव्हेज काहीच नाही सांगितलं. म्हटलं जेव्हा होईल तेव्हा करू म्हटलं. औषध घेऊन गेलो. 1 महिना औषध घेतलीच नाही सर. नंतर माझंवालं एकाएकी क्रिएटिन 2वर आलं. क्रिएटिन 2वर आलं तर मग मॅडमला मी फोन करून विचारलं, मॅडम म्हटलं क्रिएटिन 2वर आहे म्हटलं. मॅडम म्हणे औषध चालू करा म्हणे तुम्ही म्हणे. त्यांनी अँटीबायोटिक दिले होते सर. ते जवळपास ते 20 अँटीबायोटिक होते सर.
2100 रुपयाच्या 20 अँटीबायोटिक होत्या त्या. ते 10 दिवस घेतल्या. माझं क्रिएटिन होतं 1.67. त्या 10 दिवसाच्या अँटीबायोटिकनं माझं क्रिएटिन 1.63 आलं. त्याच्यानंतर मग मी मॅडमच्या औषधी चालू करून दिली मनानंच. मॅडमची तब्येत नव्हती तेव्हा, बरोबर मीच चालू करून दिली. 25 दिवसात माझ्यावालं क्रिएटिन 1.08 आलं सर, नॉर्मल. 25 दिवसातच आलं सर. मी ट्रीटमेंट इथून घेतली, रिपोर्ट यवतमाळला काढले. चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग मॅडमला दाखवलं तर तुम्ही म्हणे लवकर क्युअर होता म्हणे, टेन्शन काही घेऊ नका म्हणे आणि औषध चालू द्या म्हणे. तर असा रिझल्ट आहे सर माझा मला. छान, चांगली गोष्ट आहे. या आजाराबद्दल मी एक माहिती सांगू इच्छितो आपल्याला. बऱ्याच लोकांना गैरसमज सर आहे. आणखी एक विचारायचं होतं, विचारा. माझी फॅमिली हिस्ट्री असू शकते का हे फॅमिली हिस्ट्री पण विचारायचं. असू शकते. हे किडनीच्या विचारायचं. आजारामध्ये, कॅन्सरमध्ये, लिव्हरच्या आजारामध्ये काही लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री असू शकते. तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे. औषधं जो पण गरज आहे तो पण तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि आहार विहार चांगला ठेवायला पाहिजे. रोज एक अर्धा पाऊण तास व्यायाम करायला पाहिजे. सर मी 2 घंटे कंटिन्यू शरीराला देतो. चांगली गोष्ट आहे. 1 तास चालतो, 15 मिनिट अनुलोम विलोम, 15 मिनिट कपालभाती आणि अर्धा घंटा ध्यान करतो सर. खूप चांगली गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे. व्यायाम हे मस्ट आहे. एवढं करून माझ्याकडे फायलीचा एवढा गठ्ठा जमा झाला. एवढं करून झोपीची गोळी घ्यावंच लागेल. सरांचं औषध घेताय तेव्हापासून झोपीची गोळीची आवश्यकता नाही. फक्त नेप्रोसेव नावाची एक गोळी सुरू आहे आणि ती पण BP ची. बंद करून टाका. ॲलोपॅथीचं काही घ्यायची गरज नाही. फक्त अँटी हायपरटेन्सिव्हच्या ज्या काही गोळ्या असतील म्हणजे ब्लड प्रेशरसाठीच्या तेवढंच काही काळ घ्यायला लागेल. एकदा सगळे रिपोर्ट नॉर्मल येईल की ते पण बंद होऊन जाईल तुमचं. कोणत्याही प्रकारचं ॲलोपॅथी घ्यायची गरज नसते. आपली पर्यायी उपचार पद्धती आहे, हा आमचा दावा आहे. कारण आमच्याकडे या आजाराच्या बद्दल जर बोलायचं झालं तर साधारणपणे 7 क्रिएटिन झालं लोकांना डायलिस करायला सांगितलं जातं. माझ्याकडे जवळपास 20 वर्ष असे पेशंट आहेत की ज्यांना 20 वर्षापूर्वी डायलिस करायला सांगितलं, आज तागायत करायला लागलेलं नाही. किंवा 20 वर्ष नाही, ते किडनी डायलिस करायला सांगितलेले पेशंट तर 26-27 वर्षापूर्वीचे आहेत. आणि 20 वर्ष असे पेशंट आहेत की जे डायलिस करत होते. आमच्याकडे आल्यानंतर त्यांचं डायलिसिस बंद झालं. साधारणपणे 3 महिन्यापासून ते रिपोर्ट, 3 ते 6 महिन्यानंतर रिपोर्ट कमी यायला सुरुवात होते. क्रिएट येतोय, लोकांचा नॉर्मल आहे. थोडंसं डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज जर केली तर लोकांना 20-20 वर्ष डायलिस फ्री लाईफ आपण देऊ शकलेलो आहे. असे अनेक पेशंट भारतामध्ये आणि जगभरामध्ये पण आपल्याकडे आहेत. फक्त आमच्या सल्ल्यानं जाणं ही गरजेची गोष्ट आहे. धन्यवाद. हा एक गैरसमज काढून टाकणं मनातनं ही महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीला हे ॲलोपॅथी किंवा कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्येच इलाज आहेत. त्यांनी नाही म्हणून सांगितल्यानंतर सगळंच पुढं संपतंय किंवा पुढं अंधकार होतोय असा एक लोकांमध्ये समज आहे. तो समज आम्ही खोडून काढलेला आहे. विथ रिपोर्ट, विथ टेस्टिमोनियल, विथ स्टॅटिकल डाटा. मग अशी एक गोष्ट सांगायला विसरली इंट्रोडक्शनमध्ये की किडनीच्या आजारावर, लिव्हर सिरोसिस, कॅन्सरवर मी जगभरामध्ये अनेक ठिकाणी पेपर रिप्रेझेंट केलेले आहेत. त्या नामवंत डॉक्टरांच्या परिषदांमध्ये, होमिओपॅथी असतील किंवा इतर डॉक्टरांचे असतील, ते सगळे पेपर आपण वाचून दाखवलेले आहेत. नुकताच जानेवारीमध्ये आयुषचा एक कार्यक्रम झाला दुबईला. तिथं मी लिव्हर सिरोसिस कसा बरा होतोय याच्या विषयीचा पेपर पण मी वाचून दाखवलेला आहे. धन्यवाद. अगदीच म्हणजे जे गोष्टी ॲलोपॅथीने बरी नाही होत त्या गोष्टी होमिओपॅथीने बरे होतात हे ऐकूनच असं एक चांगलं आणि इतकं बरं वाटतं आहे. पण सर, तुम्ही जे पारंपरिक उपचार पद्धती असतात आणि ज्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धती आहे, ज्या संशोधन करून बनल्या आहेत, त्याच्यात तुम्ही काय फरक सांगू शकाल सर? मी होमिओपॅथीविषयी बोलेन. होमिओपॅथीमध्ये जनरली काय होतं, लोक एक पद्धत ठरलेली आहे लोकांची, डॉक्टरांची, त्याचे केस घेणं, त्याचं रेपर्टरेशन करणं आणि त्यातून ड्रग शोधून काढणं. ह्या पद्धतीला मी माझ्या संशोधनानं फाटा दिलेला आहे. आम्ही काही कॅटेगराईज केलेत औषधं. किडनीच्या आजारावर काही औषधं आम्ही निर्माण केले, कॅन्सरवर काही औषधं आम्ही निर्माण केले, लिव्हर सिरोसिसवर केले आणि बाकी सगळ्या आजारांच्यावर, डायबिटीसवर आहे, मोटर न्यूरॉन डिसीजवर आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरवर आहे, वातावर आहे किंवा हृदयविकार, म्हणजे कोणताही आजार जगातला तो आम्ही ट्रीट करू शकतो आणि यशस्वीरित्या करू शकतो. जनरली आमच्या उपचारानं फरक जो आहे तो पहिल्या महिन्यापासून दिसायला लागतो. बऱ्याच वेळेला रुग्णांना, असे काही रुग्ण आमच्याकडे आले, लिव्हरचा माझ्याकडे एक रुग्ण असा होता जो पूर्ण बरा झाला. त्याला ॲलोपॅथीच्या लोकांनी हॉस्पिटलाइज केलं पुण्यामधल्या नामवंत हॉस्पिटलमध्ये आणि त्याला हिपॅटोरेनल सिंड्रोममध्ये पेशंट लँड झालेला होता. त्याला लिव्हर पूर्णपणानं खराब होतं. त्यांनी त्याचं डायलिसिस केलं आणि डायलिसिस केल्यानंतर पेशंट तो मुकाला लागला. त्याला सांगितलं की आता फक्त 24 तासच जास्तीत पेशंट जगेल, घरी घेऊन जा. पेशंट घरी घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी योगायोगानं पुण्यामधल्या ओपीडीमध्ये होतो. पेशंटचे नातेवाईक माझ्याकडे आले, आम्ही उपचार चालू केले. पण मी सांगितलं मी प्रयत्न करतो, कारण मरणार कुठल्याही क्षणी असा पेशंट सांगितलेला होता. प्रयत्न करतो म्हणून आम्ही औषधं दिली. तो पेशंट पूर्ण बरा झाला. त्याला पहिल्या 24 तासामध्ये बरं वाटायला लागलं. अनेक लोकांचे आमच्याकडे असे टेस्टिमोनियल्स आहेत विथ रिपोर्ट
की त्याला काही लोक म्हणतात की आम्हाला एक डोस खाल्ल्यानंतर बरं वाटायला लागलं. हे कन्व्हेन्शनल होमिओपॅथीमध्ये आणि मॉडर्न होमिओपॅथीमध्ये हा फरक आहे. मॉडर्न होमिओपॅथीचा हा आपला स्वतःचा रिसर्च आहे. त्या आधारे आपण जगभरामधले पेशंट सध्या ट्रीट करतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन. अगदीच अगदीच. पण सर, जसं म्हटलं जातं की लोकांमध्ये फार गैरसमज असतात किंवा काही समज असतात की होमिओपॅथी एक प्लासिबो इफेक्ट म्हणून लोकांना ट्रीट करतं, किंवा असंही म्हणू शकतो की जे दुग्धर आजार असतात जसे कॅन्सर, लिव्हर, किडनी फेलियर वगैरे, ह्याच्यावर होमिओपॅथी काम अगदीच करत नाही. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं असतं तर मग मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस जी करत असतो तीच करत असतो. आज ताकद इंजेक्शन गोळ्या द्यायची. मला वाटतं मी आयुष्यात माझ्या सुरुवातीला 3 महिन्यामध्ये 10 लोकांना इंजेक्शन दिले असतील. माझ्या हात थरथरायचे इंजेक्शन देताना, आणि मला माहिती होतं की ह्यानं काय कायमचा आजार कोणताही बरा होणार नाही. मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार एवढे फास्ट आहेत. मी सांगितलं ते आमच्या यूट्यूबला टेस्टिमोनियल आहेत. आमच्याकडे एक पेशंट होता, बरा झाला तो आमच्या लिव्हर सिरोसिसचा. तो पुण्यातले सगळे हिपॅटॉलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटला. सगळ्यांनी सांगितलं तुला लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे. त्या हॉस्पिटलचं नाव घेणं काय योग्य नाही. त्या हॉस्पिटलमध्ये तो भरती झाला. तिथं CCTV कॅमेरा होता प्रत्येक रूममध्ये, आणि त्याची बायको त्या दिवशी दुपारी आमच्याकडनं औषध घेऊन गेली. मी म्हटलं त्यांना ट्रान्सप्लांट करायला लागणार, कारण लिव्हर सिरोसिसमध्ये फक्त ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार सांगितला जातो. आणि ते गेले आणि तिथं त्यांनी ते मला विचारलं, डॉक्टर इथं CCTV कॅमेरा, आम्हाला फोन आला. तेव्हा सांगितलं कॅमेरा बंद करा, त्याला ते झाका आणि औषध खा. एक डोस खाल्ल्यावर पेशंट उठून बसला. दुसऱ्या दिवशी भांडून त्यांनी पैसे भरले होते ते परत घेतले आणि आमच्याकडनं पूर्ण बरा झाला. असे आमचे रिझल्ट आहेत. जर आमचे रिझल्ट तसे नसते तर एवढे गंभीर आजारांना आम्ही असे उपचार केले नसते. आता आमच्याकडे टेस्टिमोनियलचे पेशंट मला वाटतं आलेले असतील. त्यांना हॉस्पिटलला ICUमध्ये ॲडमिट करायला सांगितलेलं. ICUमध्ये आम्ही ॲडमिट करू नका म्हणून सांगतोय, फक्त कधी गरज लागेल तुम्हाला, जर तुम्हाला ऑक्सिजन लावायला लागला तर, नाहीतर ICUच्या उपचारांची तुम्हाला गरज लागणार नाही. हे सगळे आजार म्हणजे किडनीच्या आजारामध्ये, लिव्हर सिरोसिसमध्ये किंवा कॅन्सरमध्ये किंवा हृदयविकारामध्ये सुद्धा आम्ही इतके फास्ट रिझल्ट आहेत म्हणून तर आम्ही ह्या सगळ्या गंभीर आजारांवर उपचार करतोय, आणि हा आमचा दावा आहे. हे सिद्ध झालेलं गेले 29 वर्षाच्या अनेक पेशंटला, जवळपास 1,80,000पेक्षा जास्त पेशंट ट्रीट केलेत आम्ही आमच्या विविध सेंटरमध्ये. जगभरामध्ये आमच्याकडे भारतातल्या जवळपास सगळ्या राज्यांमध्ये, अगदी कुठेतरी 7 सिस्टर्स म्हणजे मिझोराम नागालँडला नसतील ते सोडून जवळपास सगळ्या राज्यांमध्ये आमचे पेशंट आहेत. आणि जगातल्या अनेक नामवंत देशामध्ये, अमेरिका, USA, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशामध्ये पण आमच्याकडे, म्हणजे ज्याला इथले लोक तिकडे जातात माहिती नसल्यामुळं, तिकडून पेशंट आमच्याकडे आहेत. ह्याचं कारण आमचे रिझल्ट्स. आणि म्हणून मॉडर्न होमिओपॅथी आम्ही नाव दिलं त्याचं कारण ते आहे. आणि इतके फास्ट रिझल्ट आहेत म्हणून तर आम्ही ह्या आजारांच्यावर उपचार करायचं धाडस करतोय, हे आम्ही समजावून घ्यायला पाहिजे. नाही तर माझ्या आधी म्हणजे मला नावं ठेवायची नाहीत कोणाला, पण कोणतेही होमिओपॅथी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक डॉक्टर या आजारांना लोकांना हातसुद्धा लावत नव्हते. जसं मी एड्सचं उदाहरण सांगितलं किंवा कोरोनाचं उदाहरण सांगितलं. म्हणजे आणि एक गोष्ट सांगू नये पण सांगतो, कोरोनामध्ये आम्ही स्वतः कधी मास्क लावला नाही, आमच्या जवळच्या लोकांना लावू दिला आणि पेशंटना पण दिला नाही, तरी पण आम्हाला कोणाला पण आजार झाला नाही आणि आम्ही लोकांना बरं करू शकलो. हा कॉन्फिडन्स असल्यामुळे ह्या गोष्टी सहज साध्य आहेत. आणि कॉन्फिडन्स हा रिसर्चमधनं येतो. अनेक हजारो किंवा लाखो पेशंट ट्रीट केल्यामुळे कॉन्फिडन्स येतो. तो कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे, त्याचं कारण आपली उपचार पद्धती आहे आणि स्वतःचा रिसर्च आहे, हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. बरोबर, अगदी अगदी बरोबर. सर, जसं आपण म्हणतो की आपली क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? क्युअर ह्या शब्दाची डेफिनेशन आहे होमिओपॅथीमध्ये. क्युअर शुड बी रॅपिड, जंटल अँड परमनंट. क्युअर म्हणजे आजार पूर्णपणानं बरं करणं. आम्ही आमचं म्हणतोय की आमच्याबद्दल की आमची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, म्हणजे आम्ही क्युअर करतोय, हा आमचा दावा आहे. हा सगळं जग तपासून बघू शकतंय होतंय की नाही होतंय. कसं दिसतंय आपल्याला? एकतर पेशंटला लगेच बरं वाटलं पाहिजे, दुसरी गोष्ट रिपोर्टमध्ये फरक पडला पाहिजे. रिपोर्ट काय आम्ही कुठं आमच्या कुठले काय लॅबोरेटरीज वगैरे किंवा डायग्नोसिस सेंटर आमचे नाही आहेत. तुम्हाला कुठं पाहिजे तर तुम्ही रिपोर्ट काढू शकता, त्यांचे रिपोर्ट आम्हाला दाखवू शकता, रिपोर्टमध्ये कसा फरक पडला आहे ते तुम्ही तपासू शकता. जसं की किडनी फेल्युअरमध्ये आता सरांनी सांगितलं की माझं क्रिएटिनिन एवढं कमी आलं. तसंच कॅन्सरमध्ये आपण पेट स्कॅनचा किंवा CT स्कॅनचा रिपोर्ट आपण बघू शकता उपचार सुरू करताना, उपचार चालू झाल्यानंतर, उपचार संपल्यानंतर. लिव्हर सिरोसिसमध्ये जसं की पोटात लोकांच्या पाणी असते, ते पाणी गेलेलं दिसायला पाहिजे. सोनोग्राफीमध्ये स्वतः तपासल्यावर पण दिसते. कावीळ असते लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये. पोटामध्ये पोर्टल व्हेन थ्रोम्बोसिस असते, ते गेलेलं दिसलं पाहिजे. स्प्लीनचा आकार कमी झालेला दिसलं पाहिजे. हे सगळं रिपोर्टमध्ये दिसतंय. म्हणून तर आम्ही आमच्या ट्रीटमेंटला क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतो. त्याचं कारण ते आहे की पॅथॉलॉजिकल चेंजेस हे रिव्हर्स होतात आपल्याकडनं. म्हणून मॉडर्न होमिओपॅथी इज अ क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि पॅथॉलॉजी कॅन बी रिव्हर्सेबल विथ आवर ट्रीटमेंट, हा आमचा दावा आहे. अगदीच अगदीच. या गोष्टींसाठी सरांसाठी आणि त्यांच्या टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. सर, जसं आपण म्हणतो की ॲलोपॅथीची औषधं आणि होमिओपॅथीची औषधं, तर जर कोणी ऑलरेडी ॲलोपॅथीच्या औषधांची ट्रीटमेंट घेत असेल आणि जर तो आपल्या होमिओपॅथीकडे आला,
तर तुम्ही त्याला काय सांगाल की ती औषधं चालू ठेव, ती औषधं बंद ठेव, की दोघांचं मिक्सचर घे, कसं? मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट जी आहे एवढी असरदार आहे, परिणामकारक आहे की ॲलोपॅथीची ट्रीटमेंट काही घ्यायला लागत नाही. कॅन्सरमध्ये आम्ही लोकांना रेडिएशन, केमोथेरपी किंवा सर्जरी किंवा इम्युनोथेरपी घेऊ नका म्हणून सांगतो. किडनीच्या आजारामध्ये सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहे ॲलोपॅथीमध्ये, आम्ही ते बंद करायला सांगतो. किडनीच्या आजारामध्ये फक्त जर ब्लड प्रेशर हाय असेल तर ते इमिजिएट कंट्रोल व्हायला ॲलोपॅथीची औषधं फक्त ब्लड प्रेशरची चालू ठेवायला लागतात, बाकी कोणतीही नाही. जर पेशंटला लाँग स्टँडिंग डायबिटीज असेल तर जसं रिव्हर्स व्हायला लागेल डायबिटीज तसं आम्ही ॲलोपॅथीची औषधं बंद करायला सांगतो. लिव्हरच्या आजारामध्ये तर आम्ही ॲलोपॅथीचं औषध कोणतंही घ्यायला सांगत नाही. बऱ्याच वेळा लोकांना जर पोटात पाणी असेल तर त्यांना ते लघवी होण्यासाठी गोळी घ्यायला सांगितली जाते, तीसुद्धा आम्ही बंद करतो. कारण आपल्या औषधानंतर मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आमच्याकडे एक पेशंट अंडर ट्रीटमेंट आहेत, त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले 5-6 महिन्यामध्ये. त्या पेशंटला आठवड्यातून 2 वेळेला त्यांना लिव्हर सिरोसिस होतं, लिव्हर पूर्ण खराब होतं आणि त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायचा सल्ला दिलेला होता. आणि सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट पेशंटला एवढा त्रास व्हायचा की पोट त्याचं फुगायचं खूप आणि पोटातलं आठवड्यातनं 2 वेळेला पाणी काढायला लागायचं. आता सांगताना मी पण त्यांना असं सांगितलेलं की बाबा एक 2-3 महिन्यात तुझं पाणी जाईल, 2-3 महिन्यामध्ये पाणी जाईल, तुला चांगला रिलीफ मिळेल, सगळे रिपोर्ट पण हळूहळू नॉर्मल यायला लागतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचं टेस्टिमोनियल पण आमच्याकडे आहे. औषध चालू केल्यानंतर पेशंटला पाणी काढायला जायलाच लागलं नाही. त्या पेशंटला मी बघितलेलं नव्हतं, आज तागायत बघितलेलं नाही आहे, त्याचं टेस्टिमोनियल बघितलं मी. पेशंट आमच्याकडे येऊ शकत नव्हता, आठवड्यातनं 2 वेळेला ॲम्ब्युलन्समध्ये बसायचा, हॉस्पिटलमध्ये जायचं आणि पाणी काढायचा. औषध चालू केल्यावर त्याला पाणीच काढायला लागलं नाही. 20 दिवसांनी आम्ही सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये पूर्ण पाणी गेलेलं दिसलं. म्हणजे लिव्हर एवढ्या लवकर काम करायला सुरुवात करते आपल्या औषधामुळं आणि ॲलोपॅथी ट्रीटमेंट कुठल्याच प्रकारची चालू ठेवायला लागली नाही, जे एवढे फास्ट रिझल्ट आहेत. त्यामुळं डायबेटीस काही काळ चालू कदाचित ठेवायला लागेल आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या ते सोडून कोणत्याही प्रकारची ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्यायची गरज भासत नाही. काही वेळेला काय होतं, रुग्णांना स्टेरॉइड दिले असतात, तर स्टेरॉइड आपण लगेच बंद करू शकत नाही, त्या स्टेरॉइडला साईड इफेक्ट पण असतात, विथड्रॉल सिम्पटम पण दिसतात. मग स्टेरॉइड आम्ही हळूहळू महिना 2-3 महिन्यामध्ये ते हळूहळू कमी करतो आणि मग बंद करायला सांगतो, एस्पेशली अस्थमामध्ये वगैरे सुद्धा. त्यामध्ये मात्र ते 1-2-3 महिन्यात आम्ही औषधं बंद करायला सांगतो. बरोबर. बोला सर. जसं आपण म्हणतो की जसं तुम्ही पण सांगितलं की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असताना तुम्ही जेव्हा शिकत होते तेव्हा सगळे लोक ॲलोपॅथीकडे जातात, होमिओपॅथीकडे जनरली कोणी यायला बघत नाही. पण आपण आज जेव्हा बघतो की होमिओपॅथीच्या औषधांमुळे रिझल्ट्स लवकर आणि चांगले मिळतात आहेत, तेव्हा तुम्ही काय सजेस्ट कराल लोकांना की ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये काय त्यांनी प्रिफर करावं किंवा कसं चूज करावं त्यांनी, की काय त्यांच्या बॉडीसाठी बेटर आहे? लोकांनी ऑफकोर्स होमिओपॅथी प्रिफर करावं आणि आमचं करावं मॉडर्न होमिओपॅथी, कारण आपला 29 वर्षाचा अनुभव आणि स्वतःचा रिसर्च आहे. मी जसं क्रॉनिक आजार ज्याला म्हटलं जाते किंवा सब ॲक्यूट किंवा क्रॉनिक आजार म्हटलं जाते, किडनी फेल्युअर, कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, ऑटोइम्युन डिसऑर्डर, हार्ट डिसिजेस, हे अनेक वर्ष होत असतात आणि डायग्नोसिस शेवटी होते. तसंच ॲक्यूट डिसीजमध्ये पण आमचा इतका फास्ट रिझल्ट आहे. आमचा एम्प्लॉई मला वाटतं आहे तिथं बिलाल म्हणून, त्याला डेंग्यू झालेला, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलाइज व्हायला सांगितलेलं त्याला. आमच्याकडे आश्चर्य वाटेल तुम्हाला, 3rd डेला रिपोर्ट नॉर्मल आले त्याचे. आम्ही एक औषध दिलं, त्याला घरी राहून घ्यायला सांगितलं. अनेक डेंग्यूचे रुग्ण आम्ही हॉस्पिटलायझेशन न होता घरी राहून उपचार केलेत. जसं मी कोविड न्यूमोनिया सांगितला, त्याला फक्त ऑक्सिजन सोबत ठेवायला सांगितलं, हॉस्पिटलायझेशन नको म्हणून सांगितलं, आमची औषध चालू केली. लिव्हरच्या आजारामध्ये पण आम्ही हॉस्पिटलायझेशन गरज नाही सांगतो, किंवा कॅन्सरमध्ये पण. कॅन्सरमध्ये 1 डे ट्रीटमेंट असते. तर ह्याचं कारण की आमची औषधं एवढी असरदार आणि फास्ट ॲक्टिंग आहेत की त्याला ॲलोपॅथी घ्यायलाच लागत नाही. जसं की ह्याच्यामध्ये सुद्धा किंवा टायफॉईड असेल, न्यूमोनिया असेल, लूज मोशन्स असतील, कॉलरा असेल, मलेरिया असेल, हे घरी राहून आणि अगदी काही दिवसामध्ये बरं होतं आहे. डेंग्यूचं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की साधारणपणे 3 आठवडे लोकांना ॲडमिशन सांगितले जाते. 3-3 आठवड्याचा ॲडमिशनचा, हॉस्पिटलायझेशनचा खर्च हा 1.5-2 लाख रुपये येतो. आमच्याकडे अगदी काही हजारांमध्ये किंवा काही शेकडे रुपये, 100च्या ह्याच्यामध्ये ते लोक बरे होतात औषध खाऊन. ॲक्यूट डिसीजचे ट्रीटमेंट पण आम्ही अगदी म्हणजे 150 रुपयापासून सुरुवात होते ॲक्यूट डिसीजमध्ये. सर्दी, खोकला, ताप. बऱ्याच रुग्णांची सर्दी 1 दिवसात 2 दिवसात जाते. बऱ्याच रुग्णांचा ताप हा 1-2 दिवसात गेलेला आहे. म्हणजे आता डेंग्यूचा मी सांगितलं की दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी नॉर्मल, आणि प्लेटलेट पण लगेच वाढल्या 3ऱ्या दिवशी, 3rd डेला. एवढे फास्ट रिझल्ट आहेत. तसंच ल्युकेमियामध्ये जगातला सगळ्यात गंभीर आजार ल्युकेमिया आहे. आमच्याकडे एक पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे, त्याला त्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट सांगितलेला आणि प्लेटलेट त्याच्या 5,000 वर यायच्या आणि ब्लास्ट सेल जास्त होते 90%. आपल्याला टेस्टिमोनियल सहित आमच्याकडे आहे. त्याच्या 1 महिन्यामध्ये त्याच्या प्लेटलेट्स वाढल्या
आणि ब्लड सेल कमी आले. ॲलोपॅथीला जायलाच लागत नाही. कोणत्याही प्रकारचं ॲलोपॅथी औषध आम्ही चालू करायला सांगितलं नाही. फक्त आमची औषधं सांगेल त्याप्रमाणे घ्यायचं, डाएट थोडंफार म्हणजे पथ्य असेल ते पाळायला पाहिजे आणि बरं वाटलं की एक्झरसाईज करायला पाहिजे. एवढ्याच गोष्टी करायला लागतात. बरोबर सर, जसं तुम्ही म्हटलात तर की डाएट, पथ्य आणि जे रेग्युलर एक्सरसाइज जे आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे. पण आजकाल आपण जे लाईफस्टाईल बघतो की खूप कॉर्पोरेट जॉब असतात ज्या दिवसभर बसून काम करवतात, किंवा खूप अशा जॉब्स असतात ज्या आपल्याला खूप फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला लावतात, किंवा जसं हाऊसवाईफ झाल्या ज्या दिवसभर घरी असतात, ज्यांना माहिती नाही नक्की काय एक्सरसाइज करायच्यात. तर अशा काही ॲक्टिव्हिटीज किंवा अशा काही एक्सरसाइजेस आहेत का ज्या आपल्या ज्या डिफिकल्ट डिसीज असतात, जसं हृदयरोग झाला, कॅन्सर झाला, किंवा असे अजून काही जे आजार असतात ते ट्रीट करण्यात थोडं इझी होऊन जाईल? खरं सांगायचं तर एक्झरसाईज सगळ्यात चांगली आहे ते म्हणजे वॉकिंग. ब्रिस्क वॉकिंग त्याला म्हटलं जातं आहे. म्हणजे लहान मुलापासून ते अगदी 80-90 वर्षाच्या गृहस्थापर्यंत पण ते करू शकतात. बरोबर. वॉकिंग साधारणपणे 40 मिनटं ते 60 मिनटं करायला पाहिजे. अजून जास्त वॉकिंग केलं तरी जर सहन होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि डाएट हा शब्द मगापासून मी वापरतोय. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराला काही डाएट किंवा पथ्य काहीच नाही आहे. लोक कन्व्हेन्शनल सांगतात की कॉफी पिऊ नका, कांदा खाऊ नका, ते पण आम्ही सांगत नाही. डाएट हे काही आजारांच्यासाठी आवश्यक आहे. जसं की किडनीच्या आजारामध्ये लोकांनी तेल कमी खायला पाहिजे किंवा ना के बरोबर खायला पाहिजे, कारण त्यांचा युरिया वाढलेला असतो. बऱ्याच लोकांचा युरिया 150-170 वगैरे वाढलेला असतो आणि मग त्याला डायलिसिसचा सल्ला दिला जातो. क्रिएटिन पण वाढलेलं असतं. ॲक्च्युली किडनीच्या आजारामध्ये पेशंट जो डायलिसिस करतो तो युरिया वाढल्यामुळं करतो. युरिया खूप हाय असेल तर मग लोकांना डायलिसिस करायला लागतं. ते जर करायला नको असेल तर मग लोकांनी डाएट करायला पाहिजे. म्हणजे डाएट काय करायला पाहिजे तर तेलाचं प्रमाण एकदम कमी करायला पाहिजे, तूप खायला नसायला पाहिजे, तळलेले पदार्थ खायला नसायला पाहिजेत. एवढंच डाएट आहे फक्त. पण प्रोटीन खायला पाहिजे. जसं की एग खायला पाहिजे. एग सगळ्यात चांगला प्रोटीनचा सोर्स आहे. मग व्हाईट ऑफ एन एग किंवा येलो पण दोन्ही पण खायला पाहिजे. किंवा बाकीचे जे प्रोटीन कंटेंट असणारे पदार्थ आहेत, डाळी वगैरे किंवा सोयाबीन, हे खायला पाहिजेत. असं प्रत्येक आजारामध्ये डाएट आहे. जसं की लिव्हर सिरोसिसमध्ये तिथं पण तेल हे कारणीभूत आहे हे वाढायला, बिलिरुबिन वाढायला. म्हणजे कावीळ वाढते ती तेलामुळं वाढते. मग लिव्हरच्या लोकांनी काय करायला पाहिजे, जर पोटात पाणी असेल तर पाणी जितकी लघवी होते तेवढं पाणी प्यायला पाहिजे. आपल्या औषधानं लघवीचं प्रमाण वाढतं लगेच लिव्हर काम करायला लागल्यावर, आणि पोटातलं पाणी कमी येतं. मग मी एक्झाम्पल दिलं, आपल्याला खूप पेशंट आपल्याकडे आहेत. तसं झपाट्यानं पाणी कमी येतं आहे. आणि मग पाणी वाढू नये म्हणून काय करायला पाहिजे तर जितकी लघवी होते तेवढंच पाणी प्यायला पाहिजे. अधिक तेलाचं प्रमाण कमी करायला पाहिजे. तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ खायला नसायला पाहिजे. साधं जेवण, शाकाहारी जेवण. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी चिकन खाऊ शकतात, लिव्हरचे पेशंट असतील तर. शक्यतो गावठी कोंबडीचं चिकन, देशी कोंबडीचं. आणि प्रोटीन म्हणजे अंड किंवा मासा खाऊ शकतात, तेल नसलेला. म्हणजे त्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी पाहिजे जेवणामध्ये. हे त्या आजाराचं डाएट आहे. पाण्याचं प्रमाण कमी पाहिजे. नंतर पाणी एकदा गेल्यावर तो नॉर्मल पाणी पिऊ शकतो. किडनीच्या आजारामध्ये ज्या लोक डायलिस करतात त्यांचं पाणी कमी होतं, लघवी कमी होते, आणि लघवी कमी झाल्यामुळे त्याला डायलिस करायला लागतं. मग अशा रुग्णांनी लघवी जेवढी होते तेवढंच पाणी सुरुवातीला प्यायला पाहिजे. जसं आमच्या औषधानं सूज कमी येईल, डायलिसचं प्रमाण कमी होईल आणि बंद होईल, तो नॉर्मल पाणी पिऊ शकतो. म्हणजे हे जे पथ्य जे आहे त्या आजारांचं आहे, औषधाचं काही पथ्य नाही आहे. असं. बरोबर. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, म्हणजे हा त्या प्रश्नामध्ये तुमच्या आलेलं दिसत नाही, पण मला लोकांना माहिती नाही की सध्या आपण सगळे लोक बघतोय की कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, किडनी फेल्युअर, हृदयविकार ह्याचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. कोविड नंतर पण हृदयविकाराचे झटके येऊन मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे तरुण लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे. माझं स्वतःचं याबद्दल असं मत आहे की गेल्या 20-25 वर्षामध्ये आपण ॲलोपॅथीचं कन्झम्पशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतोय. म्हणजे ओव्हर द काउंटर जातो आणि तिथल्या गोळ्या घेतो, एस्पेशली पेन किलर. आपण पेन सहन करू शकत नाही. तर काय होतंय की पेन किलर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिसला कारणीभूत असावं असं माझं मत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की NSAIDs नावाची गोळी आहेत, म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, ज्यामध्ये पॅरासिटेमॉल अधिक आयबुप्रोपेन हे कॉम्बिनेशन आहे. तर हे पॅरासिटेमॉल आयबुप्रोपेन हे कॉम्बिनेशन जनावरांमध्ये 1 ग्रॅमचा डोस दिला जातो, आणि त्या 1 ग्रॅमनं ते जनावर किडनी फेल्युअर होऊन मरते. आपल्यातल्या म्हणजे यंग लोकांना किंवा उतारवयातल्या लोकांना माहिती असेल की सुरुवातीला गावाच्या बाहेर, खेड्यातल्या लोकांना जास्त माहिती आहे की जनावरं मेलेली बाहेर टाकली जात असत, आणि त्या जनावरांना खायचं काम ते गिधाड करायचं, व्हल्चर. आज सगळ्यात जगातली गिधाडं मेलेली आहेत. समजावून घ्या कशी मेलेली आहेत. तर ते 1 ग्रॅमचं जे आयबुप्रोपेन पॅरासिटेमॉल कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन खाऊन त्या जनावराचा किडनी फेल्युअरनं मृत्यू होतो. त्या जनावराचं मटण खाऊन जगातली सगळी गिधाडं मेलेली आहेत.
फक्त सिंधूर जिल्ह्यामध्ये आहेत असं आहेत का नाही तर आत्ताच्या घडीला शंका आहे. गिधाड शिल्लक आहेत असं समजलं जाते आणि फक्त आफ्रिकेमध्ये आहेत. ज्या देशामध्ये NSAIDs म्हणजे हे जे वेदनाशामक औषधं वापरली जात नाहीत जनावरांमध्ये, त्या देशामध्ये ती जनावरं मरत नाहीत किडनी फेल्युअरनं. त्याचं मटण खाऊन गिधाडं फक्त आफ्रिकेमध्ये आहेत. बाकी सगळ्या जगातली गिधाडं मेलेली आहेत. याच औषधाचा 500 मिलीग्रॅमचा डोस आपण खातोय माणसं, हे समजावून घ्या. मी बरेच रुग्ण असे बघितले आहेत की एखाद दुसरी गोळी खाल्ल्यानंतर लोकांना, म्हणजे एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक पुण्यातला पेशंट बरा झाला माझ्याकडे मुलगा, तो 9 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या आई माझ्या पेशंट होत्या, त्या दाखवायला आल्या. मी त्यांना एकच प्रश्न विचारला की मॅडम बाकी काय फॅमिली हिस्ट्री नाही, काय नाही, मुलाला तुमच्या लिम्फोमा नावाचा हा कॅन्सर कसा काय झाला, तुम्हाला काय माहिती आहे, कारण सांगू शकता काय? नाही हो म्हटली, सर आमच्या फॅमिलीमध्ये पण नाही आणि कोणतं औषध पण मुलाला माझ्या चालू नव्हतं. मी 4 वेळेला त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी 4थ्या वेळेला मला सांगितलं, डॉक्टर महिन्यामध्ये मी 4 वेळेला फक्त त्याला ते दात दुख्या म्हणून सायरप दिलेलं NSAIDs आयबुप्रोपेन पॅरासिटामॉल कॉम्बिनेशनचं, आणि 1 महिन्यानंतर त्याला गाठी सगळ्या मानेला आल्या आणि त्याचा ब्लड कॅन्सर हा लिम्फोमा हॉस्किन्स लिम्फोमा हा कॅन्सर आहे आणि तो त्याला दिसला. म्हणजे एवढं फास्ट होऊ शकतं, याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे. बऱ्याच ॲलोपॅथिक मेडिसिनला जगातल्या अनेक देशांमध्ये बंदी आहे, स्पेशली युरोपियन देशामध्ये. आपल्याकडे ओव्हर द काउंटर विकलं जातं आहे. आणि एक माझ्याकडे एक्झाम्पल आहे, आमच्याकडे एक अंडर ट्रीटमेंट पेशंट आहेत, त्यांची मुलगी DYSP आहे पुणे पोलीसमध्ये. त्यांना पण विचारलं, म्हटलं तुमच्या आई शेतकरी आहेत, त्या कसं काय ना आजार झाला असेल, अनुवंशिकता तर काहीच दिसत नाही. तर म्हटलं विचार करून सांगा. मग त्यांनी सांगितलं की आमची आई शेतातनं काम करून आल्यावर रोज संध्याकाळी एक वेदनाशामक गोळी, म्हणजे काहीतरी ₹1.60 किराणा मालाच्या दुकानात मिळते त्यांच्या गावामध्ये, ती गोळी गेली 25 वर्षे खात होत्या त्या. आणि मग त्यांना लिव्हरला 10 बाय 12 सेंटीमीटरचं ट्यूमर होतं. आमच्याकडे चांगले आहेत पेशंट. तसंच माझ्याकडे दुसरं एक पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे सावंतवाडी तालुक्यातमध्ये, मी बघितलं. तर त्या पेशंटला पण ते महाराज आहेत स्वतः, त्या महाराजांना पण इतकी मोठं ट्यूमर आहे 10 बाय 14 सेंटीमीटरचं. त्यांना सगळ्यांनी सांगितलं की आता 1-2 महिने तुम्ही मरणार म्हणून. आमच्याकडनं पहिल्या 15 दिवसामध्ये त्यांना फरक पडला. लूज मोशन दिवसातनं 50 वेळेला संडासला जायचे त्या लिव्हरच्या गाठीमुळं, ती कंप्रेस करायची गाठ. पहिल्या महिन्यामध्ये कमी आले, येताना ते 4 पेशंट घेऊन आले. तर त्यांना पण विचारलं, म्हणलं महाराज साहेब कसं काय तुम्हाला आजार झाला? तर म्हटलं डॉक्टर मी कधीतरी महिन्यातनं 2-3 वेळेला वेदनाशामक गोळ्या खायचो. म्हणजे वेदनाशामक गोळ्या हे प्रमुख कारण आहे, ह्याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे. दुसरं अँटी ट्युबरक्युलर ड्रग्ज आहेत, किंवा बरेच लोक ॲलर्जिक सर्दी असते म्हणून ते सेट्रिजिनची कुठली तर गोळी आहे त्या गोळ्या खातात. तर ह्या औषधं सगळी ही भयानक आहेत. ही औषधं अँटीबायोटिक्स, अँटीपायरेटिक्स, नंतर हे पेन किलर्स, अँटी ट्युबरक्युलर, अँटी ॲलर्जिक, ही सगळी औषधं लाँग टर्म खाल्ल्यानंतर कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस हे आजार त्यानं होऊ शकतात. कारण अनेक पेशंटमध्ये मी यांची हिस्ट्री बघितलेली आहे. मग इतर कारणं पण आहेत. ऑटो इम्युन म्हणजे आपोआप पण होऊ शकतं. प्लास्टिक आहे, प्लास्टिक हे भयानक आहे. आपल्याला माहिती असेल की प्लॅस्टिकच्या त्या पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी भरलं जातं आहे, मिनरल वॉटरच्या बाटली गरम असताना ती 10 सेकंदापूर्वी ती तयार होते आणि 10व्या सेकंदाला त्यामध्ये पाणी भरलं जाते. म्हणजे त्यामध्ये प्लॅस्टिकचे कण जातात. ते जगात सगळ्यात मॅरिना ट्रेंच नावाचा एक ट्रेंच आहे, समुद्रातली दरी पॅसिफिक महासागरात. ते मॅरिना ट्रेंच मला वाटतं काहीतरी 4000 मीटर काहीतरी खोल आहे. त्या पाण्यामध्ये खाली सुद्धा प्लास्टिकचे कण सापडलेले आहेत आणि तिथल्या माशांमध्ये वगैरे. म्हणजे प्लास्टिक पण महाभयानक आहे, जे शरीर पचवू शकत नाही, एकदा ब्लडमध्ये गेलं तर बाहेर पडू शकत नाही. म्हणजे अशी अनेक कारणं सध्या आपल्या सभोवताली आहेत. तसंच अजून कारणं आहेत, ते म्हणजे जनावरांना दिलेलं जाणारं दूध वाढावं म्हणून इंजेक्शन दिलं जातं आहे, भाज्या वाढावेत म्हणून त्याला संप्रेरकं वापरली जातात, कीड येऊ नये म्हणून कीटकनाशके वापरली जातात. ही सगळी कारणं, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुक्यामध्ये 18,000 कॅन्सरचे रुग्ण सापडलेले होते. आणि तिथं काय कॉमन आहे गोष्ट आहे तर भाजीपाला पिकवला जातो. प्रचंड प्रमाणामध्ये भाजीपाला त्या कीटकनाशकं त्याला वापरली जातात. एकदा तिथल्या खासदार साहेबांच्या बरोबर आमचे एक असंच जाहीर कार्यक्रम होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं मला की डॉक्टर आमच्या तालुक्यात लोक आम्ही ते बुचकळून काढतो बॅरलवर कीटकनाशकामध्ये किंवा ते संप्रेरकामध्ये. मग तिथलं आणि पंजाबमध्ये साम्य आहे. पंजाबमध्ये माहिती असेल आपल्याला की एक कॅन्सर एक्सप्रेस धावते पंजाबपासून दिल्लीपर्यंत. का तर त्या कॅन्सर एक्सप्रेसमध्ये पूर्ण सगळे रुग्ण कॅन्सरचे असतात. तर पंजाबमध्ये काय साम्य आहे? पंजाबमध्ये पण भाजीपाला आणि तांदूळ वगैरे किंवा इतर गोष्टींना मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकं वापरली जातात. म्हणजे कीटकनाशकं पण कारणीभूत आहेत. तर लोकांनी विचार करायला पाहिजे की हे आजार होऊ नये यासाठी आपली जीवनशैली बदलायला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी ऑर्गॅनिक आहेत म्हणजे निर्माण होतात आणि नष्ट होतात त्या गोष्टीच खायला आणि प्यायला पाहिजे.
इनऑर्गॅनिक गोष्टींचा वापर. आणि जसं मी ॲलोपॅथीचं सांगितलं, वेदनाशामक गोळ्या आणि ही सगळी गोष्टी हे इनऑर्गॅनिक आहेत, सगळे केमिकल्स आहेत. ते केमिकल कुठल्याही केमिकल शरीर पचवू शकत नाही. म्हणून तर लोकांना किडनी फेल्युअर, कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, ऑटोइम्युन डिसऑर्डर व्हायचं कारण या गोष्टी आहे. अगदीच अगदीच. पण सर, जसं तुम्ही आत्ता म्हणाले की जे आपण पेन रिलीफवाल्या गोळ्या ज्या म्हणतो जनरली त्यांना, की त्यांनी कन्झ्युम नाही कराव्या. पण जी अशी कामं असतात की ज्याच्यात तुम्हाला खूप मॅन्युअल वर्क करावं लागतं किंवा खूप तुमच्या बॉडीचा वापर करावा लागतो, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एकदमच फील झाला की तुम्ही अशी पेन किलर किंवा पेन रिलीफ औषध घेतलं पाहिजे, तर त्याचं ऑल्टरनेटिव्ह किंवा त्याचं सोल्युशन काही आहे का? आमच्याकडे औषध आहेत ना मॉडर्न होमिओपॅथीमध्ये. जर आता समजा आजार कोणता नसेल आणि त्याला पेन्स असतील तर ते कमी होतात. इव्हन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये काय असते, ती कॅन्सरची गाठ त्या नॉर्मल अवयवांना आजूबाजूच्या कंप्रेस करते आणि सिव्हिअर पेन्स येतात. मग सिव्हिअर पेन्स आल्यानंतर तात्पुरते पेन किलर घ्यायला लागतात, हे सत्य आहे, पण ते तात्पुरतं. आमच्या औषधानंतर जसं आजार कमी झालेला दिसेल तशा वेदना कमी येतात पेशंटच्या. आता काही पेशंटचं तर म्हणजे आता डेली आमचं रिपोर्टिंग असते सॉफ्टवेअरतर्फे माझ्याकडं. काही लोकांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण पेन रिलीफ मिळालेलं आहे आमच्या औषध, म्हणजे कॅन्सरसारख्या आजारामध्ये किंवा लिव्हर सिरोसिससारख्या आजारामध्ये. तर माझं असं सगळ्यांना विनंती राहील की जितकं जमेल तितकं पेन किलर आपण टाळायला पाहिजे. वारंवार घेणं तर खूपच धोकादायक आहे, कारण कोणतंही औषध एकदा पोटात गेलं की तिथनं ते रक्तात जाते, लिव्हरमध्ये एकदा त्याचं, आणि किडनीमधनं ते बाहेर पडते. लिव्हर त्याचा साईड इफेक्ट जो झालेला असतो तो काढून टाकायचा प्रयत्न करते, नलिफाय करायचा. तर मग पहिल्यांदा लिव्हरला खराब करते ते, आणि नंतर किडनीला खराब करते. आणि तरी पण जर सेवन राहिलं, लिव्हर आणि किडनी जर खराब नाही झालीत तर 100% कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतोय. कारण मॅक्झिमम पेशंटमध्ये मी ह्या औषधं खाल्ल्यानंतरच कॅन्सरची हिस्ट्री मी बघितलेली आहे. नक्कीच नक्कीच. आपण आता पुढे जाऊ आणि आपण एक अजून टेस्टिमोनियल घेऊ, जे येतील सुरेखा राऊत. हॅलो, नमस्कार सर, मी मिसेस सुरेखा राऊत. मला गुडघ्यांना खूप त्रास होता, म्हणजे मी 50 मीटर पण पायी चालू शकत नव्हती, आणि गुडघ्यांच्या खाली इतकं स्वेलिंग होतं की 2-2 गुडघे दिसायचे. आणि गाडी चालवणं बंद, मॉर्निंग वॉक बंद, सगळं बंद झालं होतं. मग तुमच्या इथे मी गेली आणि औषध घेतलं, तर मला 15 दिवसातच रिलीफ झालं. आता 6 महिने झाले मी औषध घेते आहे रेग्युलर. आता रुमॅटॉइड आर्थरायटिस वगैरे असं डायग्नोसिस होतं का? हो, गुडघ्यांना डॉक्टर, हां, सूजही होती आणि बॅक साईडला पण खूप पेन होतं. आणि ॲलोपॅथीचं औषध घेतलं मी आणि आयुर्वेदिकचं पण घेतलं. मग अर्थोवाल्यांकडे गेली, त्यांनी म्हणाले की ऑपरेशन करावं लागेल, नीमध्ये प्रॉब्लेम आहे. तर मग मी तुमच्या इथे गेली. आमच्या ट्रीटमेंटमुळे ऑपरेशन वगैरे काय करायला लागलेलं नाही? नाही नाही, काहीच नाही. आता ते औषध घेणं बंद आहे आणि तुमचं सुरू आहे. साधारणपणे किती दिवसानंतर फरक पडला? मला 15 दिवसात आराम. 15 दिवसामध्ये सूज कमी आली का? हो, 15 दिवसात. आपण काय भेटलेलो नाही आधी, मला माहित नाही म्हणून मी विचारते. हो, 15 दिवसातच आराम पडला. आणि मी चालते, आता गाडी चालवते, मॉर्निंग वॉक करते, काही प्रॉब्लेम नाही. आता काय सूज वगैरे किंवा दुखणं वगैरे सूज नाही आहे, पण पायी चालताना थोडं पाय पहिले तर खूपच होतं की मी चालूच नव्हती शकत. बरोबर. म्हणजे इथून इतकी चालताना मला म्हणजे खूप प्रॉब्लेम होता. आता तर बिलकुल मी चालू शकते, गाडी चालवू शकते. गाडी चालवणं पण बंद झाली होती, चांगली गोष्ट आहे. मॉर्निंग वॉक पण बंद झालं होतं, आता ते पण सुरू आहे. धन्यवाद. हे जे डिसीज आहे त्याला रुमॅटिक डिसीज असं म्हणायचं. यामध्ये सूज येते, ऑटोइम्युन डिसीज आहे यामध्ये, म्हणजे आपोआपच हा आजार होतो आणि रुग्णांच्या सांध्याला सूज येणं, म्हणजे लहान सांधे किंवा मोठे सांधे सूज यायला सुरुवात होते. ह्याला पण ट्रीटमेंट नाही आहे, म्हणजे पेन किलर सोडून ट्रीटमेंटच नाही आहे, किंवा मग स्टिरॉइड दिले जातात. आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या 15 दिवसामध्ये रिलीफ मिळाला. म्हणजे एवढं फास्ट हे मॉडर्न होमिओपॅथीचं औषध काम करते. त्यांना काही वेदनाशामक तर खायची गरजच भासलेली नाही त्यांच्याच म्हणण्यानुसार. तर अशी गोष्ट आहे, एकदा मूळ आजार कमी यायला लागला की वेदनाशामक किंवा दुसरं कोणत्याही प्रकारची औषध घ्यायची गरज भासत नाही. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. अगदीच अगदीच, मलाही हे आता पटायला लागलं. मी आता मंचावर डॉक्टर पल्लवी शास्त्री, ब्रांच हेड नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि काही रुग्णांच्या टेस्टिमोनियल्स वाचून दाखवावे. पहिलं पेशंट आहे किरण वानखेडे. ठीक आहे, 37 इयर ओल्ड आहे. किरण वानखेडे म्हणून एक लिव्हर सिरोसिस, ग्रॉस असायटिस आहे त्यांना, आणि प्लुरल इफ्युजन पण होतं त्यांचं चेस्ट सिटी थोरॅक्स केल्यानंतर. ठीक आहे, सुरुवातीचे रिपोर्ट्स मी सांगते आहे. ते आमच्याकडे आले तेव्हा त्यांना सिव्हिअर ब्रेथलेसनेस होतं आणि त्यांना ॲडवाईज केलेलं होतं टॅपिंग. छातीत पाणी जमा झाल्यानंतर ॲक्च्युली ते पाणी काढतात ॲलोपॅथी ट्रीटमेंटमध्ये. ठीक आहे, जेणेकरून ब्रेथलेसनेस कमी व्हावा. ठीक आहे, त्यांना सिव्हिअर ब्रेथलेसनेस होता, जनरल विकनेस होता. बिलिरुबिन जे आहे ते 21.8 होतं, कारण लिव्हर सिरोसिसचं आहे ते.
ठीक आहे. तर 21.8 त्यांचा बिलिरुबिन होतं. ते इम्प्रूव्हमेंट औषधी स्टार्ट केल्यानंतर त्यांच्यात भरपूर काही इम्प्रूव्हमेंट्स आलेले आहेत. त्यांनी रिपोर्ट्स मला सेंड केलेले आहेत आत्ताची रिसेंट. औषध कधी चालू केले ते डेट सांगा. हां, औषध त्यांना साधारण आता 1.5 वर्ष नाही आता ते हे झाल्यानंतर. हां, टॅपिंग त्यानंतर त्यांना आता लगेच 2-3 महिन्यामध्येच इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे. म्हणजे टॅपिंग करायची गरज नाही पडली. 15 दिवसांमध्येच त्यांचं ब्रेथलेसनेस कमी झालेला आहे. त्यांना आपल्याकडे आल्या त्यावेळेला पोटामध्ये पाणी होतं, छातीमध्ये पाणी होतं आणि कावीळ किती होती म्हणून सांगितलं तुम्ही? 21.8. 21 कावीळ बिलिरुबिन होतं त्यांना. हां, त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. त्यांच्या बंधूंशी मी बोललेलो होतो. लिव्हर ट्रान्सप्लांट त्यांना करायला सांगितलेलं होतं. हां, आता आपण औषध चालू केल्यानंतर काय फरक आपली पडेल? औषध घेतल्यानंतर त्यांना 15-20 दिवसांमध्येच ब्रेथलेसनेस कमी झालाय. जो काही येलोनिश फरा होता खूप म्हणजे बिलिरुबिन वाढल्यामुळं तो पण भरपूर कमी झालेला 15-20 दिवसांमध्ये. आणि रिपोर्ट्स केलेत त्यांनी आता 2-3 मला पाठवलेले आहे 2-3 महिन्यानंतरची. तर त्यामध्ये त्यांचं बिलिरुबिन 4.5 आलेला आहे 21.8 वरनं. ठीक आहे. आणि होता त्यांचा 11 सेंटीमीटर, तो आता 9.9 सेंटीमीटर पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे कमी झालाय. 11 सेंटीमीटरवरून लिव्हर कमी झालं त्यांचं. जनरल कंडिशन जी खूप जास्त सिव्हिअर होती त्यांची, म्हणजे अक्षरशः त्यांना ICU मध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. टॅपिंग वगैरे असायटिक टॅपिंग पण सांगितलेलं, चेस्ट टॅपिंग पण सांगितलेलं. तर ते सगळं म्हणजे नाही केले त्यांनी आमची मेडिसिन स्टार्ट केल्यानंतर. म्हणजे त्यांना पाणी काढायला लागलेलं नाहीये आपण चालू केल्यानंतर, बरोबर ना? हो. हां, ते येणार होते ना? काय लांब कुठं तर राहतात का? यवतमाळला राहतात काय? ओके, ठीक. नाही पॉसिबल होतं. ठीक आहे. दुसरं पेशंट आहे मालती देशमुख. CA ब्लॅडरचं कॅन्सरचं पेशंट आहे हे. त्यांना CA ब्लॅडर होतं. ब्लॅडर कॅन्सर. हां, ब्लॅडर कॅन्सर आहे. तर त्यांना भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे आता. रिपोर्ट्स म्हणजे पूर्णतः नॉर्मल असल्यासारख्याच आहेत त्या. थोडं जनरल विकनेस वगैरे पूर्ण कमी झाले. लॉस ऑफ अपेटाईट होतं त्यांना, म्हणजे कॅन्सरमुळं खूप जास्त विकनेस आलेला होता त्यांना आणि भूक वगैरे नव्हती लागत किंवा खूप जास्त अशक्तपणा आला होता. तर ते जनरल कंडिशन पूर्णपणे म्हणजे अगदी नाहीशीच झाली. आता जनरल कंडिशन खूप छान आहे त्यांची. आणि आधीचा रिपोर्ट मी सांगू इच्छिते इथे एक. त्यांना मेट्स ॲब्डोमिनल लिम्फॅडिनोपॅथी नव्हती, फक्त त्यांचा साईज जो आहे ब्लॅडर साईडला जो कॅन्सर पसरलेला होता त्यांचा तो साईज होता 6.1 बाय 5 सेंटीमीटर. ठीक आहे. तो आता साधारण 1 सेंटीमीटरपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे नॉर्मलपर्यंत झालेला आहे तो. म्हणजे 6 सेंटीमीटरची गाठ आता 1 सेंटीमीटर राहिलेली आहे. किती दिवस झाला आपण औषध चालू करून? त्यांना जनरल कंडिशन तर ती साधारण 1-2 महिन्यामध्येच इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. एक्झॅक्ट सांगा, औषध चालू करून किती दिवस झाले? 1 वर्ष झाले. ओके, मग आता ते 1 सेंटीमीटर ट्यूमर आहे. ते आता ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची. आपली 1 मिनिट मॅडम, आपली ट्रीटमेंट घेताना दुसरी काय ट्रीटमेंट घेतली का त्यांनी? नाही. आपण ॲलोपॅथी कुठली ट्रीटमेंट घ्यायला लागली? ट्रीटमेंट घेतलेली नाहीये त्यांनी. धन्यवाद. हां, पुढचं सांगा. त्यानंतर किडनीचं एक पेशंट आहे मीना सोनी म्हणून. त्यांना पॉलिसिस्टिक किडनी होती जी हेरिडिटरी जेनेटिकल असते, म्हणजे फॅमिलीत जर एखादा असेल तर ती फॅमिलीमध्ये कुठल्या पण दुसऱ्या पर्सनला ट्रान्सफर होते ती. ठीक आहे. त्याला पॉलिसिस्टिक किडनी म्हणतो आपण, ज्यांना छोट्या छोट्या सिस्ट असतात किडनीला, गाठी टाईप. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये युरिया आणि क्रियाट, त्या पॉलिसिस्टिक किडनीमुळे युरिया आणि क्रियाट खूप जास्त वाढून येत होतं त्यांना. तर त्यांचं पहिल्यांदा ते आमच्याकडे आले तेव्हा त्यांचं युरिया क्रियाट जे आहे ते साधारण 186 युरिया आहे आणि 12.9 क्रियाट होतं. ठीक आहे. ट्रीटमेंट घेऊन त्यांना आता 3 महिने झाले आहेत फक्त. त्यांचं युरिया क्रियाट आता रिपोर्ट्स आलेला आहे रिसेंट 2मध्ये केलं त्यांनी. 2ला एक रिपोर्ट केलेला आहे, त्यामध्ये 97.8 आलेलं आहे त्यांचं युरिया आणि क्रियाट हे 4.6 आलेलं आहे. ठीक आहे. 4.06 आहे. त्यांना पण भरपूर आराम आहे. आता जनरल कंडिशन सगळ्या पेशंटची व्यवस्थित आहे आणि फक्त त्यांना पॉसिबल नाही आहे इथे येणं. धन्यवाद मॅडम. आता आपण चर्चाला समोर नेणार आहेत आणि आता सर जे तुमचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. तर मी तुम्हाला एक फ्लो सांगून देतो. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू, तुम्ही हात वरती कराल, माईक तुमच्याकडे येईल, तुम्ही तुमचं नाव सांगाल,
तुम्हाला काय आजार झाला सांगा आणि तुम्हाला सरांकडनं काय उत्तर हवं आहे किंवा तुमचा काय प्रश्न आहे तो तुम्ही विचाराल, त्याच्यावर सर तुम्हाला उत्तर देतील. ठीक आहे, चला मी पहिल्या प्रश्नाकडे जातो आणि मी इच्छितो की समोरून आपण सुरू करू, जेणेकरून आपण एक एक करून एक एक स्टेज मागे जाऊ शकू. तर समोर कोणाला प्रश्न आहेत त्यांनी प्लीज हातवरती करावा. ओके, प्लीज टीम, मॅडमकडे जर तुम्ही जाऊन एक प्रश्न घेऊ शकलात तर. नमस्कार सर. नमस्कार. मी अश्विनी मेश्रा. ॲक्च्युली मला 10 वर्ष झाले, 10 ते 12 वर्ष झाले मला शुगर डिटेक्ट झालेलं आणि शुगरचं मी ॲलोपॅथिक औषध रेग्युलर घेतच आहे. त्यात 4-5 वर्षापूर्वी माझ्या अंगाला खूप खाज सुटायची. तर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की शुगर मेंटेन राहत नाही म्हणून ती खाज येते आहे. तर त्यावरती मी डॉक्टरांच्या म्हणल्याप्रमाणे गोळ्या पण घेतल्या. आता त्याचं एवढं जास्त रिॲक्शन झालं की खूप प्रमाणात ते वाढले गेलं. त्याच्यानंतर माझं जे शुगर आहे ते अगदी मेंटेन असतं. माझं वॉकिंग असतं सकाळी 3 किलोमीटर. वेळ मिळाला तर संध्याकाळी पण जाते मी. खाण्यामध्ये पथ्य म्हटलं तर क्वचितच मी गोड वगैरे घेते. चहा तर मी सोडलेला. त्यानंतर मी हर्बल लाईफ पण केलं की त्यामुळे शुगर कमी होतं म्हणून. वर्षभर हर्बल लाईफ घेतलं तर तेव्हा पण माझं शुगर एकदम नॉर्मल झालेलं. तेव्हा खाज नाही यायची, कुठलंच काही व्हायचं नाही. मी हर्बल लाईफचं ट्रीटमेंट बंद केल्यानंतर फक्त एक अफ्रेश नावाचं येतं, लिक्विड येतं जसं ग्रीन टी सारखं, ते मी रोज सकाळी घेते. चहा मी घेत नाही. क्वचितच खूप डोकं वगैरे दुखायला लागलं तेव्हा मी चहा घेते. आता काय झालं, जवळपास महिना झाला मला. 1 महिन्यामध्ये मला इतकी खास सुटतं अंगाला की मला अजिबात सहन झालेलं नाही. मी एम्समध्ये पण ट्रीटमेंट घेतलं. त्यांनी म्हणाले की कुठल्या एक याची कमतरता आहे. ते ट्रीटमेंट घेतलं, गोळ्या घेतल्या. त्याच्यानंतर त्यांनी गोळ्या दिल्या. तर गोळी घेतली की खाज कमी व्हायची आणि लागलीच परत गोळी बंद केली की लगेच दुसऱ्या दिवशी परत ते सुरू. आणि खाजेचं कसं की म्हणजे खाली तळपाय, तळहात असले पोर्शन जास्त खाजवायचे. आत्ता पण मला, आणि आता असं झालेलं आहे, मी आयुर्वेदांकडे गेली तर ते बोलले पंचकर्मामध्ये की ते बोलले की तुमच्या ब्लडमध्ये पित्त नावाचं जे आहे ते पूर्ण ब्लडमध्ये पसरलेलं आहे. तर त्याच्यावरती अगदी 3च दिवस झाले मी ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. तर मला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे. आपला प्रश्न माझ्या लक्षात आला. पहिली गोष्ट डायबिटीसबद्दलचा आपला जो प्रश्न आहे, डायबिटीस हा जो आजार आहे ना, ह्या आजाराला भारतीय लोक जास्त प्रोन आहेत. म्हणजे लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आजार होतो. त्याचं कारण असं की आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे. कार्बोहायड्रेट हे कशामध्ये असतं तर ते भात, भाकरी, चपाती म्हणजे ज्वारी, गहू, सगळी तृणधान्य, डाळींमध्ये पण हे कार्बोहायड्रेट असते. तर डायबिटीस मुक्त जर तुम्हाला व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही कार्बोहायड्रेट कमी करायला पाहिजे. आपण बंद नाही करू शकत, शरीराला आवश्यक पण आहे. साधारणपणे जे जेवणाचे आपण जर 3 भाग केले तर 1 भाग आपण कार्बोहायड्रेट घ्यायला पाहिजे. म्हणजे भात, भाकरी किंवा चपाती सगळ्यामध्ये तेच असते, कार्बच असते, कार्बोहायड्रेट. ते केलं तुम्ही की शुगर वाढायचं प्रमाण हे कमी होऊन जाईल आणि तुमच्या गोळ्या कमी होऊ शकतील. त्यासाठी तुम्हाला रोज 1 पाऊण तास ते 1 तासभर वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग एक्झरसाइज ही करावी लागेल. डायबिटीसमुळं किंवा डायबिटीसची औषधं अनेक काळ चालू ठेवल्यामुळं सुद्धा काही आजार निर्माण होतात. तुमचं जे खाज आहे ते कदाचित त्या दोन्हीपैकी कोणत्या तरी गोष्टीमुळे असेल. मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतल्यावर ते बरं होऊ शकतं पूर्णपणानं. आता ते पित्त वाढलं काय वगैरे हे म्हणजे त्या प्रकारचं डायग्नोसिस आम्ही करत नाही. होमिओपॅथी वेगळ्या अँगलला आम्ही विचार करतो. तुम्ही जर या गोष्टी करू शकत असाल, तुम्ही जर पथ्य कायमचं पाळू शकत असाल तर डायबिटीस तुमचा कायमचा जाऊ शकतो. डायबिटीस हा मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, हा काय आजार नाही आहे. शुगर ही टेम्पररी वाढते, टेम्पररी कमी येते. बऱ्याच वेळेला लोकांमध्ये ताणतणाव वाढल्यानंतर शुगर वाढते असं दिसून आलं आहे. ताणतणाव कमी झाल्यानंतर पण शुगर कमी येते. ही कायम चालणारी प्रोसेस आहे. पण दुर्दैवानं काय होतं, त्याला कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट उपचार पद्धतीमध्ये म्हणजे ॲलोपॅथीमध्ये लगेच औषध दिली जातात. मग तुम्ही काय होते, शुगर वाढली, गोळी खाल्ली की शुगर कमी येणार, संध्याकाळी परत शुगर वाढणार, परत गोळी खा, परत कमी येणार. पेशंट एका दुष्टचक्रामध्ये अडकला जातो आणि मग डायबिटीसच्या परिणामानं काही वर्षानंतर किडनी फेल्युअर होणं, इम्पोटेन्सी होणं, पॅरालिसिस होणं, हार्ट अटॅक येणं, गँग्रीन होणं हे डायबिटीसचे साईड इफेक्ट आहेत. म्हणून आपण डायबिटीसला घाबरतो. तर त्याचं कारण ते आहे. ह्या चक्रातनं जर मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा जेवणामधलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी करायला पाहिजे. साखर हे पण कार्बोहायड्रेटचा एक भाग आहे. साखर, अल्कोहोल हे कार्बोहायड्रेट्स आहे ते. ह्या गोष्टी कमी करायला पाहिजेत. त्याच्याबरोबर गूळसुद्धा तेच काम करतो. म्हणजे गोड पदार्थ कमी करायला पाहिजेत. गोड फळं कमी खायला नसायला पाहिजेत, जसं की केळी,
चिकू, द्राक्षे, अति गोड फळं, कमी गोड फळं आपण खाऊ शकता. आणि जर हे पथ्य जर आपण केलं आणि आपली औषधं घेतली तर आपली अंगाची खाजी पूर्णपणे निघून जाईल. नेमकं कशामुळे झालं याचा संशोधन करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे, कारण संशोधन खूप केलं जाते पण त्याचा उपचार नसतो अशी परिस्थिती आहे, किंवा उपचार केले जातात ते ट्रायल अँड एरर बेसिसवर केले जातात आणि त्यांना तिसरंच काहीतरी निर्माण होतं. तर आमच्या औषधाने ते बरं होऊ शकते. धन्यवाद. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आपण सरांकडे. सर समोर सोफा. हॅलो. गुड आफ्टरनून सर. सर Good afternoon. डॉक्टर आचल गिरी. जस्ट नाव मी आता माझा इंटर्नशिप कंप्लीट केला आहे फ्रॉम डी वाय पाटील पुणे. माझा प्रश्न जे आहे तुमच्याकरिता ॲज अ स्टुडंट आहे ना की ॲज अ पेशंट. ओके. सर जे आता मॉडर्न होमिओपॅथी मी आता बघते आहे, मी फर्स्ट टाईम ऐकलं आहे. सर मला विचारायचं आहे की हे मिक्सचर ऑफ मेडिसिन्स आहे काय, आणि त्याकरिता लाईक ॲज टिल नाव जे आम्हाला कॉलेजमध्ये शिकवत आले आहे की डॉक्टर सॅम्युअल हॅनेमल ऑलवेज सेज की we always we should use medicine as a single dose. So sir, as a homeopath now, what should we students do? Like should we go towards modern homeopathy or should we follow our guider principle, sir? Ours is a research based mode of treatment. हे रिझल्ट आम्ही दाखवू शकतो जगात पहिल्यांदा की बाबा हे आजार बरे होतात, हे रिपोर्टमध्ये पण सगळं दिसतं आहे. तर मी आपल्याला असं सजेस्ट करेन की पुस्तकातलं सोडून द्या. मी पुस्तक सोडून दिल्यानंतर माझा रिसर्च करून मग आज आपल्यासमोर बसलो आहे, म्हणजे त्याचे रिझल्ट्स आले. तर तुम्ही मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती फॉलो करायला पाहिजे. मग त्यासाठी मॉडर्न होमिओपॅथी फ्रँचायझी समजा घ्यायला आपल्याला जर वाटत असेल योग्य तर आपण घेऊ शकता आणि हे उपचार करू शकता, कारण हे रिझल्ट ओरिएंटेड आणि टाईम टेस्टेड आहेत. गेले 29 वर्ष मी हेच काम करतो आहे. माझं सुरुवातीला क्लिनिक 8x8च्या भाड्याच्या जागेमध्ये होतं, त्यावेळेला मला भाडं द्यायला पण पैसे नसायचे, एवढी परिस्थिती. वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंट होते, सगळ्या मुलांची फी भरून वगैरे म्हणजे हे झालेले होते. तर अशा अवस्थेमध्ये मी होमिओपॅथी प्रॅक्टिस चालू केली आणि आज आपलं कोल्हापूरमधलं सेंटर आहे ते 15,000 स्क्वेअर फूटमध्ये आहे. फक्त OPD आहे, हॉस्पिटल नाही. आपण कुठंच हॉस्पिटल चालू केलेलं नाहीत. ह्याचं कारण आपल्या ट्रीटमेंटला हॉस्पिटलायझेशनची गरज नाही. त्यामुळं मी असं सजेस्ट करेन आपल्याला की मॉडर्न होमिओपॅथीसोबत आपण या. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही जे होमिओपॅथीबद्दल इतके ॲडव्हान्टेज सांगत आहात, तर हे फक्त मॉडर्न होमिओपॅथीमधूनच मिळतील की कुठल्याही होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर मिळतील? नाही, हे फक्त मॉडर्न होमिओपॅथीकडे मिळतील. हा आमचा रिसर्च आहे, आम्ही तो रिसर्च पूर्ण केला आहे. गेले 28 वर्ष सातत्याने त्याच्यावर काम करतोय. सगळ्यात शेवटी आमच्याकडे बरा व्हायला लागला तो ॲक्यूट ल्युकेमिया. मगाशी मी एका पेशंटचं उदाहरण दिलं की पहिल्या महिन्याअखेरीस त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. तो जगातला सगळ्यात गंभीर आजार आहे. पेशंट 50 पावलं चालल्यावर मृत्युमुखी पडलेले पेशंट मी बघितलेले त्या आजारामध्ये, कारण कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटच नाही आहे त्याच्यावर केमोथेरपी सोडून. तर हे जे रिझल्ट आहे ते मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आहेत. मॉडर्न होमिओपॅथी पुरतच मी हे बोलतोय, नॉट फॉर जनरल होमिओपॅथी. ओके. दुसरा प्रश्न माझा असा आहे सर की मला 1 महिन्यापूर्वी खांद्यामध्ये दुखत होतं, तर ॲलोपॅथीच्या डॉक्टरने मला स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्याने मला आराम पडला. परंतु मला हे विचारायचं आहे, या स्टेरॉइडमुळे साईड इफेक्ट्स काय होतील किंवा होत असतील? स्टिरॉइड ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जर जास्त काळ घेतलं ना तर मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होते. आमच्याकडे एक पेशंट होते म्हणजे अंडर ट्रीटमेंट, आता बरे झाले ते. तर त्यांना डोकेदुखीमध्ये आणि त्यांना एक ब्रेनमध्ये एक लहानसा लिजन आहे म्हणून त्यांनी स्टिरॉइड दिलेलं होतं. तो हार्मोनल पिनियल ग्लँडचा लिजन होता, त्यामुळे हार्मोन सिक्रेट व्हायचं, त्यांचं वजन वाढलेलं. आणि मग त्यामुळे ते एवढे वाईट परिस्थितीमध्ये गेले की रोज ते 1.5 क्वार्टर दारू पिल्याशिवाय त्यांना झोप लागायची नाही. म्हणजे आता सांगणं योग्य नाही, किंवा झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा. आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअर चालू झाले, म्हणजे त्यांचं लिव्हर फेल्युअर झालेलं चालू, लंग फेल्युअर झालेलं, किडनी फेल्युअर झालेलं. तर स्टिरॉइड हे खूप डेंजरस आहेत. स्टिरॉइड घेऊ नयेत, आणि जरी घ्यायला लागले तर ते थोडा काळ घ्यावेत. जो आजार गंभीर असेल तो आमच्याकडे आल्यानंतर बरा होऊ शकतो. सांधेदुखी वगैरे की आता मगाशी ते मला वाटते राऊत मॅडम होता, त्यांचा अनुभव आपण ऐकलाच. तर ते खूप पेशंट आहेत आमच्याकडे, एक पेशंटला उचलून आणलेलं आमच्याकडं. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जगातला सगळ्यात गंभीर संधिवाताचा आजार आहे, तो सुद्धा आमच्याकडे बरा होतो, किंवा गाऊट पण बरा होतो. त्यामुळे स्टिरॉइड घेऊ नये असं माझा आपल्याला सल्ला राहील. ठीक आहे सर. तिसरा प्रश्न माझा असा आहे की कोलेस्ट्रॉलमुळे जसं जसं वय वाढत राहते त्या कोलेस्ट्रॉलमुळे ब्लड प्रेशर वाढत असते, तर हे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो का तुमच्या पुढं? कोलेस्ट्रॉलची थिअरी आहे ना, याला सगळ्या जगानं मान्यता दिलेली नाही आहे. काही कंपन्या त्याच्यावर अब्जाधीत झालेल्या आहेत कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या विकून. कोलेस्ट्रॉलच्या गोळीला दुधारी तलवार असं म्हटलं जाते, कारण त्याला साईड इफेक्ट प्रचंड आहे. कसं आहे,
मी बरेच रुग्ण असे बघितले गेले 28 वर्षामध्ये ज्यांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, तब्येत सड पातळ आहे, जाड पण नाहीत, पण तरी पण त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत. तर त्याची वेगळी कारणं आहेत. म्हणजे मला आढळलेल्या कारणांमध्ये एकतर अँटी ॲलर्जिक औषधं घेणं, पेन किलर घेणं हे प्रमुख कारण आहे. रक्तवाहिन्यांमध्ये मेद साठणं किंवा कोलेस्ट्रॉल ज्याला म्हटलं जातं ते साठणं किंवा ब्लॉकेजेस होणं. तर आमच्याकडे या ते कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. काय म्हणजे ब्लॉकेजेस असतात ते गेलेले दिसतात आपल्या, आपण तपासण्या जर केल्या तर तपासण्यानंतर ते दिसतं की ब्लॉकेजेस गेले. त्या संदर्भात मी एक उदाहरण सांगू इच्छितो आपल्याला. आमच्याकडे एक पेशंट आला, तो पेशंट ऑलरेडी कोमामध्ये होता, हार्ट अटॅकला म्हणून डायग्नोसिस झालं. त्यांचं वय त्यावेळेला आता ते 84 वर्षाचे आहेत. ही गोष्ट 2006 मधली आहे. आणि त्यांनी कोमामध्ये गेला, त्यांनी सांगितलं आता डिस्चार्जिंग घरी जा, कारण पेशंट काय तुमचा मरणार आहे. आणि मग आम्ही आमचे औषध चालू केलं होतं. तिसऱ्या दिवशी पेशंट कोमामधनं जागा झाला. 1 महिन्यानंतर त्याची अँजिओग्राफी केली, त्यामध्ये त्याला तिन्ही ट्रिपल वेसल डिसीज 96% ब्लॉकेज आहेत. म्हणजे फक्त 0.4% त्याचं रिकामी जागा आहे असं सांगितलं. आणि ॲलोपॅथी डॉक्टर ते मागं लागले की ती इमिजिएट त्यांना ओपन हार्ट सर्जरी करा आणि आपण अँजिओप्लास्टी करू म्हणून. मग मी विचार केला, मी त्यांना सांगितलं सर नको, आपण बघूया अजून 2-3 महिने. पेशंटचे नातेवाईक थांबलेले, म्हणजे घाबरलेले नव्हते. लोक बऱ्याच वेळा काय होते, खूप घाबरतात प्रचंड प्रमाणामध्ये, लोकांना भीती पण घातली जाते, जसं कोरोनामध्ये झालं. तर मग त्यांना सांगितलं, त्यांना पटलं. ते आम्ही 3 महिन्यांना, म्हणजे एकूण 4 महिन्यानंतर आम्ही ज्यावेळेला अँजिओग्राफी केली त्यावेळेला ब्लॉकेज पूर्ण गेलेले दिसून आले. त्यांना हाय डायबिटीस होता, अल्कोहोलिक होते, स्मोकर होते. नंतर फक्त त्यांना अल्कोहोल सोडायला लागलं, स्मोकिंग सोडायला लागलं, डायबिटीसचं पथ्य कडक पाळायला लागलं. अजून जिवंत आहेत ते, 84 वर्षाचे आहेत. त्यांना म्हणजे ट्रिपल वेसल डिसीज होता तो, तर म्हणजे स्टेंट घातल्याशिवाय किंवा अँजिओप्लास्टी केल्याशिवाय ट्रीट होत नाही असं समजलं जाते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल एवढं घाबरायचं काही कारण नाही आहे, घाबरू नका. डेली एक्झरसाईज, व्यसनांपासून लांब राहणं, कारण व्यसनं पण वाईट आहेत. स्पेशली तंबाखूचं व्यसन. तुमच्या नागपूर भागात मी बघतोय की लोक खर्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खातात, त्यामुळे ओरल कॅन्सरचे खूप मोठं प्रमाण आहे. तर माझी सगळ्यांना विनंती राहील, ते खर्रा बंद करा, खूप धोकादायक आहे, आरोग्यदृष्टीने पण आहे आणि ते हायजेनिकली पण कुठं पण लोक थुंकत असतात. तर ते नावं ठेवत नाही, कृपया काय राग मानू नका, पण ते दिसलंय मला, ते मी सांगतोय आपल्याला. तर खर्रा खाणं लोकांनी बंद करायला पाहिजे, तंबाखूजन्य पदार्थ. धन्यवाद. अगदीच बरोबर. गुड इव्हनिंग सर. सर माझा प्रश्न आहे की आपण टाईप 2 डायबिटीसचे क्युअर केलेले आहेत, पण टाईप 1 डायबिटीस जो असतो, ज्युव्हेनाइल डायबिटीस, इन्सुलिन डिपेंडंट, तर ते केसेस तुम्ही क्युअर केल्यात का, म्हणजे झाल्यात का? आपल्याकडे कसं आहे, टाईप 2 डायबिटीसमध्ये जे डायबिटीसचे साईड इफेक्ट आहेत ते डायबिटीसचे साईड इफेक्ट सगळे जातात. टाईप 1चे पण आम्ही लोक हे केलेत. आता गोष्ट कशी आहे, ह्यामध्ये एक थोडंसं शंका असते की टाईप 1 डायबिटीस कधी डिटेक्ट झाल्यावर त्याला म्हणायचं, म्हणजे ज्युव्हेनाइल म्हटलं जाते त्याला. पण नंतरच्या तरुण वयामध्ये सुद्धा लोकांना टाईप 1 असं डायग्नोसिस केले, ते आम्ही ट्रीट केले आणि त्याचं गेलेलं पण डायबिटीस आहे. डायबिटीसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की डाएट महत्त्वाचं आहे. कार्बोहायड्रेट तुम्ही प्रमाण इंटेक कमी केलं ना की शुगर लगेच कमी येते. मग ते टाईप 1मध्ये पण यायला पाहिजे, टाईप 2मध्ये पण करायला पाहिजे. मी असा औषध घेऊन डायबिटीस बरा झाला असं नाही आहे. डाएट, एक्झरसाईज आणि औषधं या तिन्ही गोष्टी केल्या तर शुगर कमी येऊ शकते, जाऊ पण शकते. अनेक लोकांचे गेलेले आहे. बऱ्याच लोकांचं इन्सुलिन पण बंद झालेलं आहे, गोळ्या पण घ्यायला लागत नाहीत आणि त्याचे साईड इफेक्ट पण सगळे जातात, हे दिसून आलेलं आहे आपल्याला. धन्यवाद. अगदीच. आपण 1-2 प्रश्न जरा. हां, नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा. विशाखा नागतोडे. हां सर, आत्ता थोडंसं आज 15 दिवसापूर्वी माझ्या मिस्टरांना शुगरचं हे निघालं प्रॉब्लेम. त्यांनी टेस्ट केलं तर त्यांची 300 निघाली. माझ्या अशा विचाराने त्यांना ऑफिसच्या टेन्शनमुळे किंवा अदर कशामुळे टेन्शननी त्यांचं शुगर वाढली, जसं तुम्ही आत्ताच बोलले त्याप्रमाणे असं वाटत आहे मला. तर जर त्यांचं टेन्शन कमी झालं आणि शुगर कमी झालं तर त्या डॉक्टरनी त्यांना सांगितलं की एकदा शुगरच्या गोळ्या चालू केल्या की नेहमीच चालू ठेवाव्या लागतात. जर टेन्शन कमी झालं आणि शुगर कमी झालं तर परत त्या गोळ्या त्यांना चालू ठेवायच्या की नाही? गरज नाही. मगाशी मी आपल्याला सांगितलं की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये गोळी खाल्ली की शुगर कमी येणार, संध्याकाळी गोळीचा असर कमी झाला की शुगर परत वाढणार, हे लाईफ लॉंग चालणार. आणि मग काही वर्षांत डायबिटीसला लगेच घाबरायची गरज नसते. पहिली गोष्ट लक्षात घ्या, शुगर एकदम हाय असेल 500च्या वरती तर मात्र ताबडतोब मग इन्शुलिन चालू करणं नाईलाज म्हणून गरजेची गोष्ट आहे. पण शुगर जर 200-300च्या रेंजमध्ये राहत असेल आणि तुम्ही जर डाएट केल्यानंतर शुगर कमी येत असेल तर घाबरायची गरजच नाही ना त्याला. आणि डाएट केल्यास शुगर कमी येते, शुगर वाढते कार्बोहायड्रेटमुळं. साखर, गूळ, गोड पदार्थ, मिठाया, अल्कोहोल आणि भात, भाकरी, चपाती, म्हणजे गहू खा किंवा ज्वारी खा किंवा बाजरी खा, त्याने शुगर वाढणारच आहे. प्रमाण कमी करा. त्याच्यावर प्रोटीन खायला पाहिजेत. मगाशी मी एक गोष्ट सांगायला विसरलो की जेवणाचे 3 भाग करायला पाहिजेत. एक भाग प्रोटीन खायला पाहिजेत, मासे किंवा अंडी किंवा गावठी म्हणजे देशी कोंबडीचं चिकन किंवा मटण खाणाऱ्या लोकांनी मटण पण. अधिक शाकाहारी प्रोटीन जे आहेत त्यामध्ये मग सोयाबीन असेल किंवा अळिंबी असेल, ह्या गोष्टी, किंवा डाळी असतील, मोड आलेलं धान्य असेल, ह्या गोष्टी खायला पाहिजेत.
आणि तिसरा भाग हा सॅलडचा पाहिजे. प्रत्येक जेवणाला सॅलड पाहिजे. गाजर, काकडी, टोमॅटो अधिक पालेभाज्या आणि फळभाज्या जेवणामधल्या. हे जर तुम्ही कॉम्बिनेशन जेवणाचं केलं तर 100% शुगर कमी राहणार आणि शुगर जाऊ पण शकते. शुगर जात नाही हा गैरसमज आहे. मग त्या गोळ्या चालूच ठेवायच्या की बंद? गरजच नाही ना. तुमची शुगर कमी आली, औषध घेऊन बघा, घाबरू नका. 300 शुगर झाली, तणाव कमी करा, रोज रेग्युलर एक्सरसाइज करा, 1 तासभर चालायला सांगा त्यांना. व्यसन काय असेल तर बंद करायला सांगा. निर्व्यसनी आहे. धन्यवाद. अगदीच. पुढे 1 मिनिट. पुढे जाण्याच्या आधी आपण एक अजून टेस्टिमोनियल घेऊ. जे पेशंट आले आहेत आपल्याकडे. सुरेश लांजेवार यांची मुलगी आर्थरायटिसची पेशंट होती आणि ती सरांकडे येऊन क्युअर झाली आहे. मंडळी नमस्कार, मी सुरेश लांजेवार. माझं राहणं इथेच होते, धरमपेठ, नागपूरला. हॅलो, ठीक आहे, आवाज येत आहे? जवळ घ्या माईक. हां. तर माझी मुलगी 17 वर्षाची होती, म्हणजे आहे. तिला काय झालं होती, मागे एप्रिल मे महिन्यामध्ये तिला बॉडीला पेन व्हायचं, प्रत्येक जॉईंट्समध्ये तिला दुखायचं, तिला लिहिता यायचं नाही. तर मग मी रिपोर्ट्स जेव्हा काढल्या त्याच्यात तिला असं समजलं की तिला इम्युन डिसीज झालेला आहे म्हणून. त्याच्यामुळे कसं होते, तिला आरे पण झाला, तिचे पूर्ण प्रत्येक जॉईंट्स दुखायचे. त्याच्यामुळे मग मी सरांचं, मला ॲड्रेस माहिती होतं, मी सरांकडे घेऊन गेलो तिला. 16 ऑक्टोबर 2023ला, आत्ता 5-6 महिन्या अगोदर. आणि त्याच्यानंतर सरांची औषधी चालू केली आणि त्यामुळे आता तिचं सगळे जॉईंट्स वगैरे, अगोदर जी सूज यायची तिच्या हातापायाला, ती पूर्ण नॉर्मल झालेली आहे. तरी थोडं आहे. तरी सरांनी सांगितलं होतं की 1-1.5 वर्ष तुम्ही चालू ठेवा औषधी. त्याच्यामुळे ती चालू राहीलच आणि जोपर्यंत ती पूर्ण बरी होईल तोपर्यंत मी सरांची औषधी चालू ठेवी. धन्यवाद. थँक्यू. आणि तसंच माझ्या मिसेसला आरे पण आहे माझ्या मिसेसला. मी मागे जेव्हा आलो होतो तुमच्याकडे, तर आरे फॅक्टर जे राहते ते जनरली शुड बी लेस दॅन 19, पण माझ्या मिसेसचं आहे +339. त्याच्यामुळे सरांनी त्यांचंही उपचार करायला सांगितलं आणि ते मी चालू केलेलं आहे. धन्यवाद. आणि त्याचं फरक दिसत आहे मला. चांगली गोष्ट आहे, ते बरे होईल, पूर्णपणाने बऱ्या होतील त्या. हो सर. फक्त नंतरच्या म्हणजे नंतर ॲलोपॅथीपासून लांब राहा. सर्दी, खोकला असे आजार किंवा अँटी ॲलर्जिक वगैरे औषधं घेऊ नका, किंवा कोणतंच घेऊ नका. आमचं बरं झालं तर आमचं सुद्धा आपण बंद करू शकता. तिला काही झालं, सर्दी खोकला काय झालं तर आमची औषधं जे आहेत ॲक्यूट मेडिसिन, तुमच्याच औषधी घेतो आम्ही इथून नागपूरहून. धन्यवाद सर. चला, थँक्यू सर. ओके. हां, थँक्यू सर. आता आपण परत चर्चासत्राकडे, प्रश्नांकडे जाऊ. मी विनंती करतो टीमला की आता आपण मागून प्रश्न घेणं सुरू करू. 1-2 मधून किंवा मागून आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. आवाज येत नाही, मोठ्यानं बोला प्लीज. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव राजू आहे. मला गेल्या 10-12 वर्षापासून एनलार्ज प्रोस्टेटचा प्रॉब्लेम आहे. मी याच्यावर ॲलोपॅथिक औषधी पण घेतली, होमिओपॅथी पण घेतली, आयुर्वेदिक पण घेतली, पण पाहिजे तसं काही मला फरक पडला नाही. आता सध्या ॲलोपॅथीची ट्रीटमेंट सुरू आहे. रोज 1 टॅब्लेट घेणे, सिलाडोसिन 8 mg टॅब्लेट घेणं सुरू आहे. आणि प्रोस्टेट साईड जवळपास 50 cc आहे. आणि आफ्टर युरिन जे ब्लडमध्ये राहते जवळपास 100 ml जवळपास रेसिड्यू राहते. तर याच्यावर आपल्याकडे काही ट्रीटमेंट आहे का, याचा रिझल्ट आहे का? होऊ शकते. आता आम्ही साधारणपणे 1 महिन्या, म्हणजे आता तर लेटेस्ट उदाहरण सांगतो तुम्हाला. 1 महिन्यापूर्वी आम्ही एका पेशंटला ट्रीटमेंट चालू केली, तर जवळपास पहिल्या महिन्यामध्ये त्याचं 10 cc त्याची साईज कमी आली प्रोस्टेटची. प्रोस्टेट कॅन्सर पण आमच्याकडे बरा होतो आणि हा BPH त्याला म्हटलं जातं, बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी, हा आजार पण पूर्ण बरा होतो. आमच्याकडे या, आपण बरं आमच्याकडे आलं की आपण काय करू, आपली ॲलोपॅथी औषधं पूर्ण बंद करू आणि आमच्या औषधांत ते कमी येईल. जनरली आम्ही 3-3 महिन्याला रिपोर्ट करायला लावतो. आता काही लोक गडबड करतात रिपोर्ट करायची, मग ते आता मला तर ते 1 महिन्याच्या रिपोर्टमध्ये थोडं कमी दिसलं, त्यांनी रिपोर्टच करून आणला डायरेक्ट आमच्याकडे. तर ते कमी येऊन आणि पूर्णपणानं बरं होऊ शकतं. आमच्या सल्ल्यानं गेलात जास्त चांगलं राहील. धन्यवाद. दुसरा माझा प्रश्न असा होता सर, मला पाईल्सचा पण प्रॉब्लेम होता. तर 2 वर्ष अगोदर मी डॉक्टरांच्या त्याला भरपूर ट्रीटमेंट घेतली. मी ॲलोपॅथी घेतली, होमिओपॅथी पण घेतली, पण शेवटी मला ऑपरेशन करावं लागलं. आणि ऑपरेशननंतर 1.5 वर्षांनी परत ते पाईल रिडेव्हलप झालं. आणि त्याच्यामध्ये एनलार्ज चा प्रॉब्लेम आहे. प्रोस्टेटसोबत पाईल्स पण आहेत आणि ते रेक्टम प्रोलॅप्स पण आहे. तर याला ट्रीटमेंट आहे का होमिओपॅथी? पाईल्स पूर्णपणानं बरे होतील. प्रोलॅप्स सुद्धा बऱ्याच लोकांचं बरं झालेलं आहे. पण जर ते खूप मोठ्या प्रमाणात प्रोलॅप्स असेल तर कदाचित आपल्याला सर्जरी करावी लागेल आणि यायला लागेल. पण पहिल्यांदा आमचे औषध चालू करून आपण बघूया. पाईल्स तरी 100% बरे होतील हे मी सांगतो.
बऱ्याच ह्या अशा केसेसमध्ये ना पहिल्या 15 दिवसामध्ये किंवा महिन्यामध्येच इम्प्रूव्हमेंट दिसते, लोक बरं व्हायच्या दिशेने जातात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. पुढचा प्रश्न घेऊया आपण. नमस्कार सर. नमस्कार. माझी आई 72 वर्षाची आहे आणि आपलं नाव सांगा ना. माझं नाव स्मिता विजय डहाके आहे आणि माझ्या आईचं नाव पुष्पा इंगळे आहे. ती आता पण म्हणजे राधाकृष्ण हॉस्पिटलला भरतीच आहे. डॉक्टरांनी तिला लिव्हर सोरोसिस सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे तिच्या किडनीवर पण परिणाम झालेला आहे. आणि तिला डायबेटिक आहे, ती 45 वर्षापासनं. थायरॉईड आहे, BP आहे. तर सर काही आशा आहे का तिची बरी? आहे ना. मी मगाशी तुम्हाला ते किरण वानखेडेंचं उदाहरण सांगितलं ना, मॅडमनी वाचून दाखवलं ना. हां हां. एक लक्षात घ्या की काय होतंय, ज्यावेळेला लोक हे सिरोसिस हा जो असा आजार आहे ज्यामध्ये 80% लिव्हर खराब झाल्यावरच लोकांना कळते, म्हणजे ते लेट कळत. तुम्हाला पण जाणवलं असेल ते. आधी कळतच नाही लवकर. नाही, आईला काहीच त्रास नव्हता आधी. हा, आणि मग काय होतंय, कारण लिव्हर ते काम करत असते तोपर्यंत उरलेलं. आता सुद्धा त्या जिवंत आहेत, म्हणजे 20% लिव्हर काम करते म्हणून जिवंत आहेत. तर ते आमच्या औषधाने लगेच इम्प्रूव्हमेंट होते. पण ICU मध्ये ऍडमिट केल्यावर काय होते, ते जे लोक प्रयोग करतात, जे कारण ॲलोपॅथीमध्ये त्याला क्युअर करणारं बरं करणारं औषध नाही आहे. ते फक्त पाणी काढतील, काविळीसाठी औषधं देतील, लघवीची गोळ्या देतील, एवढंच करतील किंवा ऑक्सिजन लावतील. पण ते प्रयोग जे काही केले जातात त्याच्यामुळे तब्येत बिघडून बरेच लोक ICU मधनं बाहेर येत नाहीत, मृत्यू पावतात असं आम्हाला कळालं. आता हे वानखेडे पेशंटचं मगाशी आम्हाला उदाहरण सांगितलं, त्या पेशंटच्या बंधूंची माझी त्यांनी कुठं तरी ओळख काढून माझा नंबर तिकडं कोल्हापूरून मिळवला, मला फोन केला. मी त्यांना एक गोष्ट सांगितली, तुमचा पेशंट वाचला तर आमच्याकडनं वाचणार आहे, माझं ऐका आणि ICU मध्ये ऍडमिट करू नका. तर सर आम्ही ऐका ना, घरी राहून औषध करा. आणि घरी राहून औषधाने त्यांचं एवढं झपाट्याने कमी आलं, त्यांना ICU मध्ये ऍडमिट व्हायला लागलं नाही. पाणी काढू आम्ही दिलं नाही, आमच्या औषधाने पाणी गेलं, त्यांची कावीळ पण कमी झाली. आता रिपोर्ट सगळे बघायचे तुम्ही ऐकला असा. तर लगेच फरक पडतोय पहिल्या 15-20 दिवसामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये. रिपोर्ट पण कमी दिसतात. पाणी होत असेल तर पाणी पण हळूहळू कमी यायला लागते. काही लोकांचं 20 दिवसांमध्ये पाणी जाते, काही लोकांचं पाणी जायला 2-3 महिने लागू शकतात. तिचं 2 वेळा पाणी काढण्यात आले. मग वारंवार पाणी काढल्यामुळे मग पेशंट मृत्यूच्या दिशेने जातो. पाणी काढणं बंद करा, आमच्याकडे या, आपण उपचार चालू करू, लगेच फरक पडतो. तर सर मला कुठे यावं लागेल उपचार? नागपूरला आमचं क्लिनिक हे लोकमत चौकामध्ये आहे, लोकमत स्क्वेअरमध्ये. नंतर आम्ही ऍड्रेस पण आपल्याला सांगू पूर्णपणानं. आपले नंबर्स द्या त्यांना, कोण आहे मॅडमना त्या, आणि ऍड्रेस द्या आपला. सर मला तिची तब्येत खूप सिरियस आहे म्हणून असू दे ना, आपण चालू करू शकतो. तुम्ही जर ICU मध्ये राहून औषध देऊ शकत असाल, मगाशी मी तुम्हाला एका पेशंटचं उदाहरण सांगितलेलं की त्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना ते बंद करायला लावलं आम्ही, हे CCTV, आणि औषध द्यायला लावलं. नाही, तिला कालच ICU मधनं बाहेर काढलेलं आहे. मग बाहेर काढलं, डिस्चार्ज या, घरी जाणे, औषध इमिजिएट चालू करा आमचं. ठीक आहे सर, मला उद्याला मिळतील ते औषध. हा मॅडम, डॉक्टर त्यांना मॅडमशी हे करा, संपर्क करा आणि हे करा, त्यांना गाईड करा. धन्यवाद. धन्यवाद. अगदीच. पुढचा प्रश्न घेता येईल आपल्याला तोपर्यंत. लिव्हरचे पेशंट तर म्हणजे अजून एक जादा माहिती, जगभरामध्ये पेशंट आहेत आमच्याकडे, जगातल्या अनेक कंट्रीमध्ये पेशंट आहेत आणि सगळे OPD बेसिस ट्रीटमेंट घेतात आमच्याकडे, हॉस्पिटलाइजची गरज लागत नाही. धन्यवाद. गुड इव्हनिंग सर, मी सस्मित तेलरांदे, AHMC दाबामधून स्टुडंट आहे. माझ्या ओळखीचे एक फिमेल आहे, 52 इयर्स ओल्ड, त्यांना सेरेब्रोस्पायनल अटॅक्सिया डायग्नोज झाला आहे. तर त्यांना असं सांगण्यात आलं आहे की त्यांचा न्यूरोपॅथिक डिसऑर्डर आहे आणि त्यांना म्हणजे आधीपासून आहे जेनेटिक डिसऑर्डर. तर त्याबद्दल काही माहिती जर आपण अटॅक्सिया कधीपासून आहे त्यांना? त्यांना सर आता 8 वर्ष झालं डायग्नोज झालं आहे त्यांना. त्याच्या आधी त्या चालत फिरत होते व्यवस्थित? हो, व्यवस्थित चालत फिरत. तसं जर असेल तर आमच्याकडनं ते बरं होऊ शकते. काही कंजेनिटल डिसऑर्डरमध्ये सुद्धा आम्ही लोकांना जास्त लाईफ देऊ शकतो किंवा बरं करू शकतो. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जवळपास सगळ्याच आमच्याकडे बरं, म्हणजे MND सारखी जी डिसऑर्डर आहे, मोटर न्यूरॉन डिसीज, ज्याला ट्रीटमेंटच नाही आहे, ते सुद्धा आमच्याकडे बरे झालेले पेशंट आहेत. किंवा पार्किन्सोनिझम बरं होतं, पण यू नेम द डिसीज, वी हॅव द ट्रीटमेंट. आपण ट्रीटमेंट करू शकतो त्यांना. सर ऍक्च्युली त्यांच्या बाबांना पण होता आणि जेव्हा ॲलोपॅथिक डॉक्टर्सकडे दाखवण्यात आलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं पडलं की या आजाराला काही औषध नाही. तेच सांगितलं, तर MND पण असा डिसीज आहे ज्याची ॲलोपॅथी ट्रीटमेंट 1.5 कोटी रुपयानं सुरू होते, माहिती असेल आपल्याला. आमच्याकडे पहिल्या महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते लोकांमध्ये. MND मध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होते हळूहळू, म्हणजे काही वेळेला पेशंट लेट आलं की ते ऑलरेडी फेल्युअर झाले असते. अशा केसेसमध्ये पण इम्प्रूव्हमेंट लगेच दिसते पहिल्या महिन्यामध्ये. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आमच्या औषधाने इम्प्रूव्हमेंट ही पहिल्या महिन्या अखेरच्या ट्रीटमेंटमध्ये दिसते. बऱ्याच लोकांना पहिल्या आठवड्यात पण बरं वाटतं, अशी गोष्ट आहे. सर मला इतकंच विचारायचं की जर मी पेशंट आणला आपल्या क्लिनिकला तर बऱ्या होण्याची शक्यता आहे? हा, ते सांगितलं तुम्हाला, बरं व्हायची शक्यता आहे. पेशंट बऱ्याच वेळा आणायची गरज पण नसते. पेशंट जर येऊ शकत असेल तर घेऊन या, नसेल तर तुम्ही रिपोर्ट घेऊन आला तर पेशंटचे व्हिडिओ लेटेस्ट घेऊन आला तरी पण आपण उपचार करू शकतो. ठीक आहे, थँक्यू सर. धन्यवाद.
नमस्कार, मी शेखर गुंडावर. नमस्कार. माझी बहीण वय 62, तिचं क्रिएटाईन लेवल वाढलेलं आहे, 6.2 आहे आता. पहिल्यांदा 3.7 टू 6.2 या 5-6 दिवसामध्ये वाढलेलं आहे. डॉक्टरांनी डायलिसिसची तयारी म्हणजे पिस्तोला वगैरे करायला सांगितलं आहे. तर काय करायचं आता? मी सांगितलं त्याप्रमाणे आमचे उपचार चालू करायला पाहिजेत. क्रिएटिनिनवर डायलिसिस अवलंबून नसते, हा गैरसमज आहे. डायलिसिस हा युरिया वाढल्यामुळे केला जातो. त्या क्लिनिकल कंडिशनला नाव आहे युरेमिया. साधारणपणे 150च्या वरती ज्यावेळेला युरिया वाढेल त्यावेळेला शरीर लक्षणं म्हणजे पॉयझनिंग होते युरियामुळं, आणि शरीर लक्षण दाखवायला लागते. लक्षणं काय असतील? उलट्या होणं, मळमळणं, संडासला पातळ दिवसातनं 5-6 वेळेला किंवा जास्त वेळेला होणं, आणि अजून युरिया वाढला आणि पेशंट तसाच गप्प बसला तर मग चक्कर येणं, डोकेदुखी, दम लागणं, अशा प्रकारे समजा तरी पण नाही ट्रीट केलं तर मृत्यू होऊ शकतो. म्हणून मग डायलिसिस करावं लागतं. जर इतके त्रास एक्स्ट्रीम नसतील तर आमच्याकडे घेऊन या, तो त्रास कमी होईल, युरिया कमी होईल आणि क्रिएटिन पण हळूहळू कमी येईल. आमच्याकडं या आजाराला ज्यावेळेला 7च्या वरती गेलेलं असतंय, युरिया 150च्या वरती गेलेलं असतंय, त्यावेळेला डायग्नोसिस केलं जातंय एंड स्टेज रिनल डिसीज, आणि डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे सजेस्ट केलं जाते. माझ्याकडे 28 वर्ष जुने पेशंट आहेत की ज्यांना त्यावेळेला सांगितलं डायलिसिस करायला, आज अखेर डायलिसिस करत नाहीत, ट्रान्सप्लांट करायला लागलेलं नाही. 20 वर्षापूर्वी जुने असे पेशंट आहेत की जे डायलिसिस करत होते ऑलरेडी, त्यांना आज अखेर डायलिसिस करायला लागलेलं नाही. या आजारामध्ये एकच गोष्ट आहे की फक्त डाएट करायला लागतंय तुम्हाला, कदाचित लाईफ लॉंग. आणि डाएटमध्ये तेलाचं प्रमाण कमी करणं, तेलकट पदार्थ न खाणं, तळलेलं न खाणं, अशा प्रकारचं डाएट आहे. आणि मिठाचं प्रमाण कमी करणं. मीठ पण एक धोकादायक आहे. आता तुमच्या प्रश्नासोबत आता आठवलं म्हणून सांगतो, जे आयोडीनवालं मीठ खातो ते ताबडतोब बंद करून टाका. ते आपल्याला या प्लेनमध्ये राहणाऱ्या लोकांना गरज नसते, हिमाचल प्रदेश किंवा तिबेटमध्ये राहणाऱ्या लोकांना त्याची गरज असते. आपल्याला साधं मीठ पुष्कळ आहे, जे आयोडीन आहे ते आपल्याला जेवणातनं पाण्यातनं हे मिळत असते. त्यामुळे त्या आयोडीनवाल्या मिठामुळे सुद्धा थायरॉइडचे पेशंट प्रचंड वाढले ते, स्पेशली महिलांमध्ये. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहील की साधं मीठ, खडे मीठ किंवा सैंधव मीठ हे खायला सुरुवात करा. तर किडनीच्या आजारामध्ये मीठ फक्त कमी खायला लागते, 3 ते 4 चिमूट. लिव्हरचे पेशंट पण मगाशी होते, त्यांना पण माझं एक सूचना आहे की मीठ पहिल्यांदा कमी करा. 4 चिमूट मीठ पुष्कळ आहे दिवसभरामध्ये, 4 ग्रॅम तेवढंच खायला सुरुवात करा. ज्यावेळेला सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील त्यावेळेला मिठाचं प्रमाण आपण वाढवू. किडनीच्या रुग्णांना तेल कमी खाणं आणि मिठाचं प्रमाण कमी करणं हे चालू करा, आणि इमिजिएट मॉडर्न होमिओपॅथीचं औषध चालू करा. आपण त्यांचं डायलिसिसला जाऊ नयेत ह्यासाठी आपण ट्रीटमेंट चालू करूया. समजा तरी पण डायलिसिस झालं तर 3 डायलिसिस नंतर डायलिसिस ते बंद होऊ शकते. आपल्याकडं अनेक लोकांचं बंद झालेलं आहे. आमच्याकडे काही टेस्टिमोनियल असतील तर ते पण मी लावायला सांगतो. ठीक आहे. दुसरं असं की नागपूरला आणि कोल्हापूरला सेम ट्रीटमेंट मिळेल का? सेम ट्रीटमेंट. आमचा रिसर्च आहे, जगात सगळीकडे आम्ही आमचे औषध देतो. जगभर आमच्याकडे पेशंट आहेत हजारोंच्या संख्येनं. आम्ही आमची औषधं कुरिअर करतो लोकांना ऑनलाईन कन्सल्टेशननं, किंवा ज्या त्या भागातल्या सेंटरला तिथं आम्ही औषधं आणि प्रशिक्षित डॉक्टर, आता हे पल्लवी शास्त्री डॉक्टर जे आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, त्याप्रमाणे त्या ट्रेन करतील, आमची औषधं त्यांना देते. म्हणजे औषधं ही आमच्याकडचे आहेत, मार्केटमध्ये मिळणारे औषध आहेत, हे आमचं संशोधन आहे. औषधं प्रत्येक क्लिनिकला अवेलेबल असतात. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, नमस्कार साहेब, मी संजय खंगार. माझा प्रश्न आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन टाळता येते का मॉडर्न होतं? त्या संदर्भात मी एक उदाहरण सांगतो. मोतीबिंदू तर बरा होतो आपल्याकडं, टळू शकतो ऑपरेशन, वेळ लागेल. माझ्याकडे एक पेशंट आम्ही ट्रीट केला काही वर्ष, म्हणजे त्याच्यात खूप पेशंट झाले. पहिल्या पेशंटचं उदाहरण सांगतो. ते स्वतः डॉक्टर होते. एका डोळ्याचं त्यांना रेटिनोपॅथी म्हणून डायग्नोसिस झालं आणि एका डोळ्याचं ऑपरेशन केलं शंकर नेत्रालय मद्रासला, भारतातलं किंवा जगातलं फेमस हॉस्पिटल आहे ते. आणि दुसरा डोळा पण त्यांचा खराब व्हायला लागला. पहिला तर खराब झाला, ऑपरेशन नंतर दुरुस्त झाला नाही. पेशंटचं वय 32 वर्ष. आम्ही औषध चालू केलं. त्यांनी मला तिसऱ्या दिवशी, कारण डॉक्टर असल्यामुळे मी स्वतः त्यांच्या टचमध्ये होतो, तिसऱ्या दिवशी त्यांचा मेसेज आहे की सर मला 3rd डेला दिसायला लागलं म्हणून. आज पूर्णपणाने ते बरे आहेत. त्यांना पोहे खाताना त्यांच्या स्वतः शब्दामध्ये आहे की मला मिरच्या दिसत नव्हत्या. आज ते पूर्ण ड्राईव्ह करतात, तरुण आहेत, पॉलिटिशियन आहेत आणि सगळं काम करतात ते, म्हणजे पूर्ण त्यांना दिसायला लागले. म्हणजे आम्ही जे सांगितलं मगाशी की पॅथॉलॉजी रिव्हर्स होऊ शकते, त्याची ही सगळी उदाहरणं आहेत. पॅथॉलॉजिकल इलनेस जे आहेत ते सगळेच आमच्याकडनं आमच्या ट्रीटमेंटमुळे रिव्हर्स होतात. तसं तुमचा मोतीबिंदू पण बरा होऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पुढचा प्रश्न आपण मागच्या साईडनी थोडा एक घेऊ शकतो. तुमचा आवाज आला नाही मला. काय आजार कोणता? नमस्कार सर, मी अरुणा शेंडे. मॅडम त्यांच्यानंतर बोला तुम्ही. हा बोला. सर मला 2 वर्ष जास्त झाले. मला माझा MRI केला तर ब्रेनमध्ये क्लॉट्स झाला MRIमध्ये. तर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की जगाच्या कोणत्याही पाठीवर तुम्ही गेले
तरी पण तुमचं बोलणं स्पष्ट होणार नाही आणि आजार हा बरा होऊ शकणार नाही. तर मला हे विचारायचं आहे की आपल्या इथे माझा आजार बरा होऊ शकतो का, याच्यावर औषध आहे काय? मी सांगितलं मगाशी आपल्याला की काही गंभीर पॅरालिसिस आणि असले आजार तर बरे होतातच, पहिल्या महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते. फक्त पॅरालिसिसचा पेशंट ताबडतोब आला तर ताबडतोब बरा होतो, जितक्या वेळानं येईल, नाहीतर मग मसल कॉन्ट्रॅक्शन होते आणि मग ते बरं व्हायला वेळ लागतो. तर कदाचित तुम्ही खूप काळ जर आजार असेल तर बरं व्हाल, पण वेळ लागेल. धीर धरायची तयारी पाहिजे तुमची, आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे आणि औषध चालू करायला पाहिजेत. आमच्याकडं मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा जगातला सगळ्यात गंभीर आजार आहे, तो पण बरे झालेले पेशंट आमच्याकडे आहेत, हे लक्षात घ्या. तर न्यूरोलॉजिकल कोणतेही डिसऑर्डर असेल तर ती बरे होऊ शकते. त्यांचं मत आहे, ते त्यांच्याकडे बरं होणार नाही, त्यांचं मत आहे. दुसऱ्याबद्दल कोणी बोलू शकत नाही. आमचा जो संशोधन आहे ते आम्हाला माहिती आहे, आमच्या औषधाने ते बरं होऊ शकतं. जगाच्या पाठीवर आमच्याकडे आला तर ते बरं होऊ शकते, बाकी कुठं गेला तर काय होईल मला माहिती नाही. तसं ते विधान घ्या तुम्ही, आमच्याकडे बरं होऊ शकतं. धन्यवाद. धन्यवाद. त्या मॅडमला प्रश्न देऊन द्या. हां, तर मॅडम एक काहीतरी विचारत होत्या, असेंडिंग काहीतरी प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. माझ्या मिस्टरांना आता किडनी स्टोनचं ऑपरेशनमध्ये कोलोन असेंडिंग डिटेक्ट झाला आहे. कोलोन असेंडिंग हा कुठला आजार नाही, कोलोन कॅन्सर जो आहे, असेंडिंग कोलोनचा जो आहे, कोलोन कॅन्सर असा असू शकेल, तो तिथे डिटेक्ट झालेला आहे. तर 2 किमो झालेल्या NCI-ला, तर त्याच्यावर तुमच्याकडे काही ट्रीटमेंट आहे का? थोडं मी स्पष्टपणानं बोलतो की कोलोनचे किंवा एलिमेंटरी ट्रॅकचे जे कॅन्सर आहेत ना, त्याला ॲलोपॅथी ट्रीटमेंटमुळे काय फारसं चांगलं काय हे दिसत नाही. अनेक पेशंट मी बघितलेत गेले 29 वर्षात, आजार झपाट्याने वाढतोय आणि पेशंटचं काय लाईफ खूप कमी येते. आमच्याकडं रेक्टम कॅन्सर किंवा कोलोन कॅन्सरचे पेशंट बरे झालेले पण आहेत, किंवा इसोफेजियल कॅन्सरचे तुमच्या इथं पण आहेत. पण लोक टेस्टिंग डायबिटिक आहेत, परत ते कालपासून त्यांचं डायबिटीसचा यामध्ये काय अडचण येणार नाही आहे. डायबिटीसची औषधं, डायबिटीसचं डाएट आणि आमची औषध आपण चालू करू शकतो. कॅन्सरमध्ये अशी परिस्थिती असते की कॅन्सर कोणत्या भागाला आहे, त्यांना नुकसान काय, म्हणजे समजा लिव्हरमध्ये असेल आणि जर कावीळ असेल तर पेशंट 5-6 महिने ॲलोपॅथीनं 2-3 महिने जगू शकतो, आमच्याकडनं 6 महिने किंवा वर्षभर जगू शकतो. कावीळ कमी आली तर पेशंट बरा होऊ शकतो. तसे पेशंट आम्ही ट्रीट केलेत. तर कॅन्सरला सरसकट आम्ही असं म्हणू शकत नाही की प्रत्येक पेशंट बरा होईल. कॅन्सर कुठं आहे, किती पसरला आहे, कुठल्या भागामध्ये आहे, याच्यावर कॅन्सर बरा होणार की नाही ते ठरते. तर मेजॉरिटी केसेसमध्ये आम्ही लोकांना जास्तीत लाईफ देतो किंवा ते बरे पण होऊ शकतात. रिपोर्ट बघून आम्ही ज्यादा आपल्याला सांगू शकतो किती आजार आहे. उद्याला येऊ शकते का मी तुमच्याकडे? उद्याला तुम्हाला तिथे व्हिजिटला परवा दिवशी मी क्लिनिकला असेल, परवा दिवशी आपण भेटू शकतो. रिपोर्ट बघून आम्ही सांगू शकतो आपल्याला. ओके, धन्यवाद. थँक्यू. एक प्रश्न मागून घेऊ का आपण? नमस्कार सर, मी वैशाली राऊत. मला 16 वर्षापासून म्हणजे एक चरबीची ती गाठ होती इथे. आता मला पुष्कळ म्हणजे हातामध्ये पण आहे, पायामध्ये पण झालेलं आहे. पुष्कळ डॉक्टरांना दाखवलेलं आहे मी. होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक सर्व म्हणतात की याच्यावर काही म्हणजे उपाय नाही आहे, म्हणून औषध वगैरे नाही आहे असं सांगतात. लायपोमा म्हणून डायग्नोसिस केले का? नाही, काहीच करायला नाही सांगितलं, म्हणजे त्रास काहीच नाही. मल्टिपल ट्युमर असतील तर त्याला लायपोमा असं म्हटलं जातं. त्याच्यावर उपचार आपण करू शकतो, पण ते हळूहळू बरं होणारा आजार आहे. तुमची धीर धरायची तयारी असेल तर आपण उपचार करू शकतो. त्याला लायपोमा असं म्हणतात. अच्छा, माझं पण ते ऑपरेशन करणं वगैरे करू नका. ऑपरेशन केलं तर ते सगळीकडे पसरते. नाही, मला भरपूर आलेले आहे आता हाताला, इथे पुष्कळ आहे आता. तर डॉक्टर काहीच म्हणजे त्याच्यावर औषध नाही म्हणून सांगतात. होमिओपॅथीच औषध घेते मी. नॉन कॅन्सरस असेल तर काहीच करू नका, नसेल तर आमच्याकडे आपण उपचार करू शकतो. त्याला लायपोमा असेल तो बहुतेक. लहान लहान गाठी आहेत ना चरबीच्या, त्याला लायपोमा म्हणतात. करू शकतो. आणि माझं 4 वर्षाआधी युट्रेस आणि अपेंडिक्स काढलेलं आहे. मला म्हणजे प्रॉब्लेम झाला होता, पोटामध्ये बलून झाला होता, त्याच्यामध्ये पाणी होतं 3 लिटर पाणी. तर ते पूर्ण काढलेलं आहे माझं. तेव्हापासून मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त होतो आहे. रिपोर्ट दाखवा सगळं, नेमकं कोणता आजार होता काय बघून ना, त्याप्रमाणे आपण उपचार करू शकतो. ॲसिडिटी तर बरी होते आपल्याला. नाही, ते नॉर्मल होतं सर्व रिपोर्टमध्ये. रिपोर्ट दाखवा, सगळे रिपोर्ट येताना घेऊन या, ते दाखवा, मग आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे उपचार सजेस्ट करू. अच्छा, थँक्यू. धन्यवाद. चालेल. अजून कोणाला मागे प्रश्न आहेत का? माझं नाव सरिता पोतले. पित्ताशयाचे खडे झाले आहेत तर ते पडतात का, की त्याचं ऑपरेशनच हा उपाय आहे? नाही नाही, ऑपरेशन करू नका. ऑपरेशन केल्यानंतर काही रुग्णांमध्ये मी बघितलंय की पित्ताशयाचा कॅन्सर झालेलं, म्हणजे मी भीती घालत नाही, माझा अनुभव सांगतोय. तर ते औषधानं जाऊ शकतं. ते मुळात लिव्हरचा प्रॉब्लेम आहे तो, त्यामुळे तो आजार आहे. जसं ते लिव्हर फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शनमध्ये सुधारणा होईल तसं ते जाऊ शकतंय. अति विचार करणाऱ्या लोकांमध्ये पण असं होतंय, असं पण एक जाणून आलेलं आहे.
तर आपण त्याप्रमाणे उपचार केल्यावर पित्ताशयातले खडे विरघळतात, ते तयार होण्याची प्रोसेस थांबते, प्रक्रिया, आणि ते जातात. बरे पित्ताशय होऊ काढायची शकतात. गरज नाही. हां, पित्ताशय काढायची गरज नाही. काढू नका अजिबात. काढायचं तर अजिबातच काही गरज नाही. बरं, थँक्यू. धन्यवाद. हॅलो सर, मी मुक्ता साठवणे. मला लहानपणापासून मायग्रेनचा त्रास आहे सर. तर मी पुष्कळ औषधी केले, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पण तात्पुरता आराम होतो, पुन्हा सुरू होते आणि ॲसिडिटी वाढते, मळमळ होते, उलट्या होतात. 2 दिवस मायग्रेन्सचा त्रास राहतो डोक्याचा, आपोआप उलटी झाली की मग कमी होतो. तर सर हे बसणार नाही का? आपल्याकडनं बरं होणार पूर्णपणानं. त्याला गॅस्ट्रिक हेडेक असं म्हटलं जातंय. पित्ताचं प्रमाण शरीरामध्ये वाढल्यामुळे ते होणारी गोष्ट आहे. पूर्णपणानं बरे होऊन जाल. बऱ्याच लोक 3-3 महिन्यात बरे झालेत. काही लोकांना वेळ लागू शकतो. धीर धरायची तयारी असेल तर तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. हा, एकदम लहानपणापासून आहे मला सर. तरी पण बरं होऊ शकते. दुसरा काय मेजर प्रॉब्लेम नसेल ना तर ते 100% नाही, दुसरं काहीच नाही आहे, बीपी शुगर वगैरे काही बरं होईल आपल्याकडे. बरं होऊ शकेल. ठीक आहे सर, थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. मी कुमुद बावनकर. माझा दुर्भाग्य आहे की मला खूप उशिरा तुमची म्हणजे ओळख हे माहिती पडला मॉडर्न युगचा. कारण माझी आई लिव्हर सिरोसिसने गेली. तिला मी मरतानी पाहिला पाणी असं. तर ठीक आहे जे झालं ते. पण खूप छान वाटला. लिव्हरचे, किडनीचे सगळे रोग जे आहे तुमच्या औषधीने हे बरे झाले. हे खूप छान गोष्ट आहे. पण मला नवीन विचारायचं आहे की जसं जे निसंतान आहेत दंपती, तर त्यांच्याकरता काही आहे का तुमच्या? हा, होऊ शकतं ना. ते कसं आहे, नवऱ्याला उपचार करायला पाहिजेत की बायकोला हे आपण ठरवायला लागेल. दोघांचे रिपोर्ट्स बघायला लागतील, त्याप्रमाणे उपचार करू शकतो. होऊ शकतंय. स्त्रियांमध्ये एक गोष्ट गंभीर आहे, ट्युबल ब्लॉक म्हणून. त्यामध्ये ते बीजांडकोशातनं बीज गर्भाशयात येत नाहीत. तर तसे लोक माझ्याकडनं बरे झालेले आहेत की ट्युबल ब्लॉकेज जाऊन पूर्ण त्यांना मुलं पण झालेली आहेत. काही रुग्णांमध्ये तरी म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या महिन्यामध्ये पण प्रेग्नेंट राहिलेली उदाहरणं आमच्याकडे आहेत. ओके, थँक्यू सर. आणि पुरुषांमध्ये म्हणजे अजून एक प्रश्न आहे त्याचं उत्तर. पुरुषांमध्ये जर शुक्रजंतू कमी असतील तर ते पण आपल्या ट्रीटमेंटनं वाढू शकतात आणि मग त्यांना मूल राहू शकते. किंवा ते वायबल कमी असतील शुक्रजंतू तरी ते पूर्ण वाढून ते पूर्ण त्यांना प्रेग्नंट त्यांच्या मिसेस राहू शकतात. धन्यवाद. नमस्कार सर, मी चित्रा कांबळे बोलते. नमस्कार. सर मला थायरॉइड आहे आणि सकाळी जेव्हा उठते तेव्हा मला माझी डाव्या पायाची टाच इतकी दुखत असते सर, इतकी दुखते की मी जेव्हा त्याला थोडंसं जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत ती थांबत नाही. आणि मला सायनस आहे म्हणते, तर याच्यासाठी प्रॉपर इलाज आहे का सायनससाठी? किंवा सगळंच बरं होईल आपल्याला. थायरॉइड पण बरं होईल, ते टाचेचं दुखणं आहे ते पण बरं होईल आणि सायनोसायटिस पण बरं होऊन जाईल. ते फक्त काय करा, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जेवणात साधं मीठ वापरायला सुरुवात करा. आयोडीनवालं ते फोर्टिफाईड मीठ वापरणं बंद करून टाका. सर रॉक सॉल्ट आम्ही प्युअर मिळत नाही. साधं मीठ मिळत असेल तर ठीक आहे, ते पण वापरू शकता. किंवा मग साधं मीठ जे खड्याचं पूर्वी यायचं ते सगळ्या वापरायला सुरुवात करायला पाहिजे आपण. आणि जॉईंटमध्ये सर असा आवाज येतो असा कटकट. बरं होऊन जाईल. काय सांध्याचे सगळे आजार आमच्याकडे बरे तर होतात. कॅल्शियमची थायरॉइडवाल्यांना नेहमीसाठी कॅल्शियमची गरज असते का सर? व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम. व्हिटॅमिन डी, हा एक त्या मुद्द्याला आपण स्पर्श करायचं राहून गेलं आपल्या चर्चेमध्ये की काय झालंय, शहरीकरणामुळे आपण लोक घरामध्ये राहतो किंवा नागपूरसारख्या शहरामध्ये AC मध्ये बसायची वेळ येते कारण उष्णता खूप आहे. सगळ्यांना व्हिटॅमिन डी जर वाढायचं असेल, एस्पेशली स्त्रियांमध्ये, तर उन्हात जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. उन्हात गेल्यानंतर, उन्हाला एक्सपोजर झाल्यानंतर व्हिटॅमिन डी वाढते, त्याच्यामुळे कॅल्शियम पण वाढते. तर नॅचरली तसं कॅल्शियम वाढू शकते. उन्हामध्ये सकाळी अर्धा तास ऊन कमी असताना किंवा संध्याकाळी 4-5 वाजता अर्धा तास जाऊन बसायला पाहिजे. आणि जर तरी पण गरज असेल तर मग कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायला पाहिजे. पण बाकी जेवणामध्ये कॅल्शियम मिळतंय. मटण, अंडी, मासे असे पदार्थ किंवा ड्रायफ्रूट जर खाल्ले, खजूर वगैरे असे, तरी पण कॅल्शियम आपलं वाढू शकतं. हप्त्यामधनं व्हिटॅमिन डीची गोळी ॲलोपॅथिकवाले देतात सर. व्हिटॅमिन डी गोळीमुळे वाढते की याच्याबद्दल शंका आहे. त्यासाठीच उन्हात बसायला मी आपल्याला सांगितलं. उन्हात बसायला पाहिजे सकाळी अर्धा तास किंवा तासभर आणि संध्याकाळी अर्धा तास किंवा तासभर. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी आपोआप तयार होते शरीरामध्ये. आणि सर थायरॉइडमुळे केस खूप असे जातात का? म्हणजे हो, त्या मी सांगितलं थायरॉइडायटिस असे म्हणजे थायरॉइड हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम असे 2 आजार आहेत. दोन्ही आजार आमच्या उपचारानं बरे होऊ शकतात.
त्याला साईड इफेक्ट म्हणजे खूप त्याची लक्षणं आहेत. वजन पण वाढतंय बऱ्याच वेळा, ते वजन पण कमी येते, जसं थायरॉइड चांगलं होईल, दुरुस्त होईल तसं. ओके सर, थँक्यू सर. धन्यवाद. सर मी मेघना गिरीपुंजे बोलते आहे. नमस्कार. मला आज 30-35 वर्षापासून मायग्रेन तर आहेच, पण आता डॉक्टरांनी 10 वर्ष झाले सर्वायकल स्पॉन्डिलोसिस पण सांगितलं आहे. तर ॲलोपॅथिक तर इलाज करतेच आणि होमिओपॅथिक पण इकडे तिकडे फिरले, पण काही आराम नाही होत आहे. तो अटॅक येतो 3 दिवसाचा, खूप जोरदार राहतो. त्याच्यानंतर मला ॲलोपॅथिक घ्यावंच लागते किंवा इंजेक्शन वगैरे काहीतरी घ्यावंच लागते. सर यावर काही ते बरं होऊ शकेल. स्पॉन्डिलायसिस पण पूर्ण बरा होतो आपल्याकडनं. ती झालेली झीज भरून येते आणि बऱ्याच लोकांचा स्लीप डिस्क म्हणून एक आजार आहे. त्यामध्ये बऱ्याच पेशंटमध्ये मी बघितलं ती डिस्क सुद्धा जागेला जाऊन बसलेली आहे. ज्यांना सर्जरी करायला सांगितलेलं त्यांना करायला लागलेली नाही, असं दिसून आले आपल्याला गेले 29 वर्षामध्ये. 2 वेळा दवाखान्यातून पळून आली मी सर्जरी करू नका अजिबात. औषधानं बरं होऊन जाईल. थोडीशी एक्सरसाइज, आपली औषधांनी थोडंसं कॅल्शियम वाढणारं पथ्य हे केलं आणि उन्हात जाऊन बसला 1 तासभर तर व्हिटॅमिन डी वाढेल आणि औषध तो आजार बरा होईल. ते मायग्रेन तर बरं होईल, मी सांगितलं आधीच सांगितलं. ओके, तर ठीक आहे. मग धन्यवाद. आमच्याही संपर्क करू शकता आपण. सर इतकी प्रश्न ऐकल्यावर आणि इतकी उत्तर ऐकल्यावर तुमच्याकडनं कशासाठी एवढी आज आपण जी प्रश्न ऐकली लोकांची आणि त्याच्यावर तुमची जी उत्तर ऐकली त्याच्यावर मला एक असा प्रश्न पडलाय की मॉडर्न होमिओपॅथीची पुढची वाटचाल तुम्ही काय सांगाल? आता सध्या जगभरामध्ये आपल्याकडे पेशंट आहेत. माझी अशी इच्छा आहे, मगाशी एका डॉक्टरनी पण प्रश्न विचारला, इकडे तिकडे हात मारून हे करण्यापेक्षा म्हणजे उपचार करण्यापेक्षा थोडंसं म्हणजे प्रयोग, ट्रायल अँड एरर. ऑलरेडी आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खूप वर्ष मी घालवली त्यामध्ये की या सगळ्या आजारांना उपचार शोधण्यासाठी, आणि त्यामध्ये आपण सक्सेसफुल आहे. तर मॉडर्न होमिओपॅथी लोकांनी, डॉक्टरांनी पण सगळ्या आमचे फ्रँचायझी घ्यावीत किंवा औषधी वापरावीत आणि होमिओपॅथीकडे वळावं लोकांनी. कारण मी असं सांगितलं आणि हा आमचा दावा आहे की जगातले सगळे आजार बरे होतात आपल्याकडनं. सगळ्यात गंभीर आजार मी सांगितलं की ॲक्यूट लिकेमिया, 1 महिन्यामध्ये लोकांचे रिपोर्ट कमी आलेत. कॅन्सरमध्ये फक्त काय होतं की लोकांनी केमोथेरपी आणि रेडिएशन घेतले की आजार दाबला जातो आणि मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळं माझं लोकांना असं आव्हान असेल की कॅन्सरसारख्या आजारामध्ये सुद्धा आमच्याकडे या. काही उपचार न करता आलात तर लगेचच पहिल्या महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते आपल्याला. त्यामुळं मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराकडं लोकांनी वळावं. आणि आजचा कार्यक्रम आम्ही त्यासाठी घेतला आहे की लोकांमध्ये गैरसमज खूप आहेत. होमिओपॅथी स्लो काम करते, होमिओपॅथी प्लॅसिबो आहे. मग प्लॅसिबो असतं कॅन्सर बरं झालं नसतं, लिव्हर सिरोसिस आमच्याकडे बरं झालं असतं, किंवा किडनी फेलला लोक 20 वर्ष डायलिसिस फ्री ते राहिले नसते ना. काय पाणी देऊन कोण बरं होणार नाही हो. अगदीच बरोबर आहे. आणि जसं तुम्ही आता म्हणाले ट्रायल अँड एरर मेथड्स जे जनरली फॉलो करण्यात जातात, किंवा आपण असं जे म्हणतो की होमिओपॅथी स्लो काम करतात, ॲलोपॅथीमध्ये जास्ती क्युअर आहे, तर आपण फ्युचर असं काही बघतोय का की ॲलोपॅथीचे डॉक्टर्स होमिओपॅथीचे आपल्याकडे? आमच्याकडे अनेक ॲलोपॅथी डॉक्टर पेशंट आहेत आमच्याकडे. डेली लोकांचे फोन रिपोर्ट्स येतात, लोक संपर्क करतात, औषधं घेतात. अनेक ॲलोपॅथी लोक येतात, यायला पाहिजे. आणि मी इतका कॉन्फिडंट आहे की सगळं जग आमच्याकडे एक दिवस येईल असं वाटतं मला. आणि आमचा एमच मुळात तो आहे की लोकांनी डिसीज फ्री राहायला पाहिजे. त्यासाठी जे सत्य आहे, खरं आहे तेच आम्ही बोलणार. जेवढं करतोय तेच आम्ही बोलतो. जे समजा एखाद्या नाही होणार असं वाटलं तर नाही म्हणून सांगितलं जाईल की बाबा तुझा आजार मोठ्या प्रमाणात आहे, ते जास्त लाईफ देतो एवढं आम्ही सांगितलं जाईल. त्याप्रमाणेच होतंय. अगदीच बरोबर आहे. जाताना मी तुम्हाला हा प्रश्न विचारीन की इथे उपस्थित असलेल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही आरोग्याबद्दल काय सल्ला द्याल? सगळ्यांना मी एस्पेशली महिलांना आणि पुरुषांना पण सांगू इच्छितो. पहिल्यांदा मी तुमचा कदाचित मला माझ्यावर राग निर्माण होईल असं गृहीत धरून सुद्धा मी खर्रा खायचं मी सांगितलं की बंद करायला पाहिजे सगळ्यांनी. खर्रा खूप धोकादायक आहे. दुसरी गोष्ट, अल्कोहोलचं प्रमाण, सध्या अल्कोहोल हे सोशल ड्रिंक झालं आहे. तर लिव्हर सिरोसिस सारख्या आजारापासून जर लांब राहायचं असेल तर अल्कोहोल बंद करायला पाहिजे. तिसरी गोष्ट मी आपल्याला सांगितलं की पेन किलर खाऊ नका. आणि जरा काय झालं की मेडिकल शॉपमध्ये जाऊन औषध घ्यायची जी सवय आहे ती धोकादायक आहे, ती पहिल्यांदा बंद करा. कारण जगातले सगळे गंभीर आजार, जेवढं ॲलोपॅथिक ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंट विकसित झालेली आहे, तेवढे लोकांना जास्त जुनाट आजार वाढलेले आहेत. कॅन्सरला तर असं म्हटलं जाते की सध्या कॅन्सरची महामारी आलेली आहे असं म्हटलं जातं आहे. कोरोनामध्ये पण आपल्याला माहिती असेल, जे लोक AC मध्ये राहिले, AC मध्ये गाडीमधून प्रवास करत होते, AC मध्ये, असेच लोक जास्त आजारी पडले. किंवा ज्यांना गंभीर आजार होते, लिव्हर सिरोसिस होता, कॅन्सर होता, किडनी फेल्युअर होतं, किंवा अस्थमा होता, इंटरस्टिशियल लंग डिसीज होता, तो पण आजार आमच्याकडे बरा होतोय, म्हणजे लंग फायब्रोसिस. तर त्या लोकांचे जास्त मृत्यू झाले किंवा मग औषधामुळे मृत्यू झाले, जे काही ट्रायल अँड एरर केले त्यामुळं. तर ट्रायल अँड एररची औषधं खाऊ नका. काही वाटलं आपल्याला तर गंभीर आजार असतील तर आमच्याकडे या, किंवा किरकोळ आजारावर पण आमच्याकडे औषधं उपलब्ध आहेत. जसं मी सांगितलं की एका दिवसात सर्दी जाते, ताप एका दिवसात जातो, कोणतेही साईड इफेक्ट आमच्या औषधाला नाही आहेत.
कुणीही सिद्ध करून दाखवा की होमिओपॅथीला साईड इफेक्ट आहेत म्हणून, नाहीच अजिबात साईड इफेक्ट, आमच्या तर अजिबात नाही आहेत. तर लोकांनी इकडं वळायला पाहिजे आणि हेल्दी लाईफ जगायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, रोज 1 तास, जे जगात एक सगळी गोष्ट सर्वमान्य आहे ती म्हणजे जो माणूस रोज 1 तास चालतोय असा माणूस जास्त जगू शकतो. बरेचसे लोक 80 वर्ष 90 वर्ष का जगतात? त्याचं कारण चालण्यामध्ये आहे. योग्य आहार विहार, चांगला विचार करणं आणि पॉझिटिव्हिटी नेहमी पाहिजे. निगेटिव्ह विचार पण खूप हानिकारक आहेत. निगेटिव्ह विचारापासून लांब राहायला पाहिजे. त्याबद्दल पण मला एक गोष्ट सांगायचं आहे. म्हणजे आमच्याकडे अनेक लोक जर समजा स्वतः चांगला विचार करू शकत नसतील, मानसिक आजार असेल तर तो पण बरा होतोय. अनेक लोक बरे झालेत. सिझोफ्रेनियासारखे गंभीर आजारचे रुग्ण पण बरे झालेत. म्हणजे आमच्या या क्वेश्चनरीमध्ये काही क्वेश्चन नव्हता तुमच्या, तरी पण मला आठवलं म्हणून मी सांगतोय. तर चांगला विचार करा. आणि जगात एक सत्य आहे, आपण चांगला विचार करू तर त्याचा परिणाम हा चांगला मिळतो. चांगला विचार करा. चांगलं आरोग्य चांगलं जर आपल्याला पाहिजे असेल, चांगला आचार म्हणजे चालणं रोज आणि चांगला आहार म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट कमी करा. कारण बरेचसेच आजार हे कार्बोहायड्रेटच्या हाय इंटेकमुळे होतात. भात भाकरी खाल्ल्यामुळे वजन वाढते, त्यामुळं औषधानं वजन कमी होत नाही हा गैरसमज आहे. वजन कमी व्हायला कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी पाहिजे, प्रोटीनचं प्रमाण वाढवायला पाहिजे. म्हणजे 33% कार्बोहायड्रेट, 33% प्रोटीन आणि 33% फायबर्स म्हणजे सलाड, गाजर, काकडी, टोमॅटो आणि पालेभाज्या आणि फळभाज्या ह्या खाल्लात तर लाईफ पण मोठ्या प्रमाणात मिळेल आपल्याला आणि चांगलं लाईफ आपण घालवू शकता असं मला वाटते. धन्यवाद. अगदीच सर, धन्यवाद सर. मला असं वाटतंय की आज हा जे चर्चासत्र रंगलं आपलं, त्याच्यात आपल्याला खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि खूप योजना आणि कशा आपण पुढे जाऊ शकतो या होमिओपॅथी या उपचाराबरोबर हे आपल्याला कळलं असेल. मी जायच्या आधी सगळ्यांना हे सांगेन की सरांचा काही परवाच एक फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आहे, ज्याच्यासाठी सगळ्यांना एक कार्ड दिल्या जात आहेत, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकाल आणि सरांना भेटू शकाल. तर मी सगळ्यांना सांगेन, सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी हे कार्ड जाताना घ्यावं आणि परवा सरांना क्लिनिकमध्ये भेट द्यावी. धन्यवाद. मी सर्वांना हे म्हणेन की तुम्ही रिफ्रेशमेंट्स घ्या आणि 1 to 1 जर तुम्हाला सरांच्या टीमला भेटायचं असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही तेही विचारू शकता. चल, धन्यवाद. सगळ्यांचे आभार, अतिशय आभारी आहे. धन्यवाद.